भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कृष्ण, आपण 7व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. इथे सुरुवातीला आपण काही श्लोक बघितले होते, पण बराच गॅप झाल्यामुळे काही श्लोक आपल्याला बघायला लागतील. तर सर्वांना आवाज ठीक व्यवस्थित येतोय? अच्छा, चालेल. तर तुम्हाला माहितीच आहे की भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि या 18 अध्यायांना 3 विभागामध्ये विभागलं जातं. पहिले 6 अध्यायांना कर्मयोग म्हणतात, मधल्या 6 अध्यायांना भक्तियोग आणि शेवटचे 6 अध्याय ज्ञानयोगाचे आहेत असं म्हटलं जातं. तरी सगळीकडे भक्तीचं महात्म्य सांगितलेलंच आहे. पहिल्या 6 अध्यायामध्ये पण भक्तीबद्दल चर्चा येते आणि शेवटच्या अध्यायांमध्ये पण येते, पण तरी सुद्धा एक ढोबळमानाने म्हणतो ना आपण, तर असा विभाग आहेत. तर पहिल्या 6 अध्यायामध्ये याच्यामध्ये येईल समजा पुढे चर्चेमध्ये. पहिल्या 6 अध्यायामध्ये कर्मयोग आहे असं का म्हटलं जातं, तर कारण आपण बघितले की ज्ञानयोग पण आहे 5व्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये अष्टांग योग पण आहे, पण तरी सुद्धा काय म्हणतात की पहिले 6 अध्याय हे कर्मयोगाचे आहेत. कारण कर्मयोग या सर्वांचा आधार आहे. कर्मयोग जेव्हा आपण शब्द म्हणतो तर निष्काम कर्मयोग. फक्त कर्मयोग म्हटलं की निष्काम कर्मयोग असतो. इतर काही कर्मयोग असतील, समजा सकाम कर्मयोग किंवा कर्म मिश्र असं काही असेल, तर त्याचा एक पर्टिक्युलर शब्द वापरला जाईल. पण फक्त कर्मयोग जर म्हटलं असेल तर समजून घ्यायचं की निष्काम कर्मयोग आहे. तर या पहिल्या 6 अध्यायानं कर्मयोगाचं किंवा निष्काम कर्मयोगाचे विभाग आहे असं म्हटलं जातं, कारण जरी ज्ञानयोग आणि अष्टांग योग इथे चर्चा झालेली असली तरी सुद्धा, कारण त्या दोन्हींना पण निष्काम कर्मयोगाची गरज आहे. कारण आपण बघितलं की हृदय शुद्धीकरण केवळ निष्काम कर्मयोग आणि भक्तियोगच करू शकतात. ज्ञानयोग आणि अष्टांग योग करू शकत नाही. म्हणून या ज्ञानींना आणि अष्टांग योगींना पण सुरुवातीला निष्काम कर्मयोग करावाच लागतो. याच्यामुळे पहिल्या 6 अध्यायांना कर्मयोगाचे अध्याय असं पण म्हटलं जातं. तर 6 अध्यायामध्ये आपण काय बघितलं, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाचं निमित्त केलं भगवंतांनी, त्यांना हे ज्ञान द्यायचं होतं. एक ओळख झाली आणि अर्जुनाचे प्रश्न बघितले, नंतर त्या प्रश्नाच्या उत्तराचं निमित्त करून पुढे गीता सांगितली. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी आत्म्याचं विस्तारित माहिती दिली. इतर सर्व गोष्टींपेक्षा आत्म्यावरती खूप जास्त बोलले भगवंत. जर तुम्ही गीतेमधले 700 श्लोक बघितले ना, तर एका कुठल्या विषयावर जर जास्त काही बोलले असतील तर तो म्हणजे आत्मा. भरपूर विस्तारित बोलतात. तर कारण आपण स्वतःला शरीर समजतो आणि त्या भावनेमध्ये राहतो, हा सर्वात मोठा अडथळा आहे आणि याला पार करणं खरंच खूप कठीण आहे. कदाचित याच्यामुळे कृष्ण आत्म्याबद्दल एवढं जास्त विस्तारित बोलले असतील. कारण बरेच जन्म मी शरीर नाही आत्मा आहे समजण्याला पण जाऊ शकतात. म्हणजे थेरॉटिकली समजणं वेगळी गोष्ट आहे, परंतु त्याचं साक्षात्कार होऊन त्या स्तरावर वागणे, जसं की समजा आपलं शरीर दिसायला जर सुंदर नसेल आणि आपण खरंच आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरती असू तर त्या गोष्टीने आपल्याला काहीच प्रभाव होणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की माझी ही शाश्वत ओळखच नाहीये. परंतु जर आपण प्रभावित होत असू आपल्या दिसण्यामुळे किंवा आपल्या इतर शारीरिक गुणांमुळे, मान अपमान या गोष्टीने, तर एक समजू शकतो की आणखीन आपण त्या स्तरावरती नाही आलो आहोत. तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत एकदम विस्तारितपणे आत्म्याबद्दल बोलतात. मग आत्म्याबद्दल बोलून झाल्यावरती या विश्वनिर्मितीचा उद्देश काय आहे की जीवाला या बंधनातून बाहेर येण्याची एक संधी मिळावी. कारण जेलमध्ये तर टाकलंय, पण जेलमधून बाहेर येण्यासाठी पण सुविधा केल्या पाहिजे ना. तर या विश्वनिर्मितीचा उद्देश भागवतामध्ये बऱ्याच ठिकाणी येतो की जीवाला त्याच्या स्वतंत्रपणे
इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि या भौतिक जगतातून बाहेर येणे, या दोन्ही सुविधा देण्यासाठी हे भौतिक जगत निर्माण केले. तर मग समजा एखाद्याला कळलं की मी शरीर नाही आत्मा आहे, मग या आत्म्याला या बंधनातून बाहेर कसं काढायचं? तर बंधनातून बाहेर काढण्यासाठी मग भगवंत 3रा अध्याय, 4था अध्याय आणि या 2 अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाबद्दल बोलतात, की निष्काम कर्मयोगासाठी जनक महाराजांचं उदाहरण देतात. नंतर निष्काम कर्मयोग करून जेव्हा व्यक्ती शुद्ध स्तरावर येतो त्याचे लक्षणं काय असतात, त्याच्यासाठी स्थितप्रज्ञेबद्दल सांगतात. सकाम कर्मयोगापेक्षा निष्काम कर्मयोग कसा श्रेष्ठ आहे याच्यासाठी आपण बघितलं की भगवंत काय म्हणतात की बाबा हे जे तुला मिळतंय सकाम कर्मयोगाने स्वर्ग वगैरे मिळेल, पण हे शाश्वत नाहीये. तर त्याच्यामुळे तू या गोष्टीने प्रभावित होऊ नको. यामिमां पुष्पितां वाचां प्रवदन्ति विपश्चिता, दुसऱ्या अध्यायात म्हणतात ना की सकाम कर्मयोगाने खरंच स्वर्ग वगैरे मिळेल, पण तू तुझं लक्ष मोक्षावरती ठेव, याने प्रभावित होऊ नको. आणि निष्काम कर्मयोगाबद्दल सांगितल्यावरती मग 4थ्या अध्यायामध्ये 5व्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाबद्दल सांगतात की ज्ञानी व्यक्तीने काय साधना केली पाहिजे. नंतर त्याच्या साधनेमध्ये भक्तीचा अंश पण असला पाहिजे. अशा थोड्याफार प्रमाणामध्ये मग ज्ञानी व्यक्तीची पण काही लक्षणं सांगितली की त्याच्यामध्ये काय लक्षणं प्रकट होतात, की तो फक्त एक साक्षी म्हणून बघतो की बाबा माझ्या डोळ्यांचं उघडणं बंद होणं, एखाद्या वस्तूचा स्पर्श समजणं, आवाज येणं, हे सगळं मी एक साक्षीदार म्हणून बघतोय, मी याचा कर्ता नाही आहे. या स्तरावरती तो ज्ञानी येतो. हे आपण 5व्या अध्यायात बघितलं. मग भगवंत म्हणतात की या बंधनातून बाहेर येण्यासाठी जीवाला निष्काम कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, आणखीन एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे अष्टांग योग. असं 5व्या अध्यायाच्या शेवटी फक्त एक काय म्हणतात मेन्शन करतात आणि मग 6व्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचे विस्तारित वर्णन करतात की बाबा आरुरुक्ष जेव्हा म्हणजे सुरुवातीला अष्टांग योगीला पण निष्काम कर्मयोग केला पाहिजे कारण हृदय शुद्ध नसतं. मग आरूढ झाल्यावरती त्यांनी मग निष्काम कर्मयोगाचा त्याग केला पाहिजे, नाहीतर त्याच्या साधनेमध्ये अडथळा येईल. मग अष्टांग योगाची साधना कशी करायची? स्वच्छ ठिकाणी जायचं, स्वच्छ किंवा पवित्र ठिकाणी जायचं, तिथं स्वतःचं आसन तयार करायचं. मग त्याचे अष्टांग योगाचे 8 अंग आहेत त्यांचं पालन कसं करायचं हे सांगून मग अष्टांग योगीला पण शेवटी मोक्ष प्राप्ती होते. पण हे सांगून झाल्यावरती एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण की आपण सध्या भक्ती योग करतोय. मग कुणी काय म्हणेल की तुम्ही भक्तियोगाचे भक्त आहात म्हणून तुम्ही भक्तियोगाला सर्वश्रेष्ठ म्हणतात. कारण की काही लोकांचे गीतेचे संस्करण असे पण आहे की ते दुसऱ्या मार्गाला श्रेष्ठ दाखवतात. काही ठिकाणी ज्ञान किंवा काही ठिकाणी निर्विशेष मोक्षाला किंवा अष्टांग योगी असतील तर अष्टांग योगाला श्रेष्ठ दाखवतात. म्हणून आपण काय म्हणतो, प्रभुपादांची भगवद्गीता जशी आहे तशी असं नाव आहे, की जे भगवंतांचा आशय आहे तोच प्रभुपादांनी सांगितलंय म्हणून. तर आता हे कसं कळेल की पहिले 6 अध्याय तर कर्मयोगाचे आहेत, निष्काम कर्म करून ज्ञान आणि अष्टांग झाल्यावरती 6व्या अध्यायाच्या शेवटी श्लोक नंबर 46 मध्ये कृष्ण सरळ सरळ सांगतात. आता एवढा क्लिअर श्लोक असून पण कसं काही कन्फ्युजन होतं मला कळलं नाही. पण मी एका प्रभूंना विचारलं होतं की जर भक्ती सर्वश्रेष्ठ आहे तर मग या लोकांना काय समजत नाही. तर ते बोलले की एवढं सोपं नाहीये, भक्ती सर्वश्रेष्ठ आहे पण जोपर्यंत श्रद्धा नसते तोपर्यंत त्या व्यक्तीला नाही पटणार आहे. जसं की आपण प्रसाद घेण्याच्या आधी एक श्लोक म्हणतो ना, महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवताम राजन विश्वासो नैव जायते. हे राजन म्हणजे हे राजा. मला वाटते हा श्लोक महाभारतातला किंवा महाभारतातलाच आहे. तर त्या राजाला ते ऋषी सांगतात की हे राजा, महाप्रसादे गोविंदे, महाप्रसाद गोविंद नाम आणि ब्राह्मण म्हणजे भक्त, या 4 गोष्टीवरती कुठल्या व्यक्तीला श्रद्धा येत नाही. महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यम वताम राजन, ज्यांचं पुण्य स्वल्प आहे किंवा सुकृती खूप कमी आहे अशा लोकांना विश्वासो नैव जायते, त्यांना विश्वास निर्माणच होत नाही. म्हणून तुम्ही किती जरी म्हटले की भक्ती श्रेष्ठ आहे तर भौतिकवादी लोकांना तर काही घेणं नाही, सगळे त्यांच्यासाठी समानच आहे. पण ज्ञानयोगी आणि अष्टांगयोगीला पण पटकन म्हणण्यापेक्षा त्यांचा विश्वासच बसत नाही. पण आपण जर निरपेक्षपणे बघितलं तर 6व्या अध्यायाच्या शेवटीचे 2 श्लोक नंबर 46 मध्ये कृष्ण सांगतात की तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिक कर्मीभिश्चाधिको योगी तस्माद योगी भवार्जुन.
तर हा जो योगी आहे, कुठला योगी, कारण 6वा अध्याय तर अष्टांग योगाचा आहे. तर हा अष्टांग योगी जो आहे तो कोणापेक्षा श्रेष्ठ आहे? तपस्वी व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ आहे, सकाम कर्मीपेक्षा श्रेष्ठ आहे. कर्मीमध्ये सकाम आणि निष्काम दोन्ही आले, कारण अष्टांग योगी पण निष्काम कर्मयोग करूनच पुढे जातो ना. तर या 47 नंबरच्या श्लोक 46 नंबरच्या श्लोकमध्ये अध्याय 6 मध्ये कृष्ण सांगतात की अष्टांग योगी हा तपस्वीपेक्षा, कर्मयोगीपेक्षा आणि ज्ञानयोगीपेक्षा श्रेष्ठ आहे. याचा अर्थ काय झाला की अष्टांग योगापेक्षा बाकीचे तर कनिष्ठ दर्जाचे आहे असं आपण म्हणू शकतो. तर मी एका ठिकाणी आजच वाचलं की का बरं, कारण दोघांना पण मोक्षस्थळ मिळतोय, मग निष्काम आणि ज्ञान आणि अष्टांगामध्ये असा फरक का करतायत? तर तिथे असं दिलं होतं आचार्यांनी की ज्ञानयोगी हे ब्रह्मसाक्षात्काराला जास्त महत्व देतात आणि अष्टांगयोगी हा परमात्मा साक्षात्कार करतो, म्हणून तो श्रेष्ठ आहे. थोडस एक व्यक्तिगत रूप आहे भगवंतांचं. तर ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे. पण अध्याय 6 श्लोक 46 मध्ये अष्टांग योगी या इतर मार्गांपेक्षा श्रेष्ठ आहे हे भगवंतांनी सांगितलं. मग याच्यानंतर श्लोक नंबर 47 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात काय म्हणतात? योगिनाम अपि सर्वेषाम. संस्कृत पण सोपी आहे, असं नाही की शब्द कठीण आहेत, तुम्ही भक्ती योगी लोकांनी काहीतरी उलट सुलट अर्थ काढून भक्तीला श्रेष्ठ सांगितले असं पण नाहीये. श्लोक खूप सरळ आहे. योगिनाम अपि सर्वेषाम मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समयुक्त तमोमता. की अर्जुन सगळ्या योगींमध्ये, सगळे योगी म्हणजे ज्ञानयोगी, कर्मयोगी, अष्टांगयोगी सर्व आले. या सर्व योगीमध्ये कोण? योगिनाम अपि सर्वेषाम कोण श्रेष्ठ आहे? समयुक्त तमोमतः. मी कोणाला सर्वश्रेष्ठ मानतो? कोणाला मानतो तर मदगतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम. आता श्रद्धा ठेवून भजन करणे. आता हे अष्टांग योगी आणि ज्ञानयोगी भजन तर करत नाही. तर भजन करणे हे भक्तीचं गुण आहे किंवा भक्तीचं अंग आहे. आणि श्रद्धा आणि भजने हे दोन शब्द येतात तेव्हा भक्ती योगाची चर्चा असते. त्याच्यामुळे दुसऱ्या योगासाठी शब्द आहेत असं पण म्हणू शकत नाही. तर भगवंत काय म्हणतात की जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, माझे चिंतन करतो, आणि तो माझ्याशी पूर्णपणे युक्त असतो, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. याचा अर्थ कुठला योगी सर्वश्रेष्ठ आहे? तुम्हाला काय वाटतं? भक्ती योगी ना. बघा 46 मध्ये निष्काम कर्मयोगीपेक्षा, ज्ञानयोगीपेक्षा, तपस्वीपेक्षा अष्टांग योगी श्रेष्ठ असे कृष्ण बोलले. मग 47 मध्ये म्हणतात की सगळ्याच योगीमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये अष्टांग योगी पण आला आणि इतर पण आले. या सर्वांमध्ये जो श्रद्धेने माझं भजन करतो त्याला मी सर्वश्रेष्ठ मानतो. तर इथे काय होतं की या कर्मयोगाच्या शेवटच्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये भक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि भक्त हा सर्वश्रेष्ठ योगी आहे हे सिद्ध होतं. तर हे खूप महत्वाचं आहे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून, की आपण म्हणतो म्हणून भक्ती श्रेष्ठ नाही, आपण करतो म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे असं नाही. तर इथे तर गीतेमध्ये कृष्ण सरळ सरळ शब्द सांगतात, त्याच्यात काहीच किचकट किंवा दोन अर्थाचे शब्द पण नाहीयेत. तर अशा पद्धतीने पहिल्या 6 अध्यायाचा शेवट होतो की आत्म्याला मोक्षासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, पण या सर्व मार्गामध्ये भक्तीचा मार्ग सर्वश्रेष्ठ आहे आणि भक्ती योगीच सर्वात श्रेष्ठ योगी आहे. मग आता इथून 7व्या अध्यायापासून भक्ती योगाच्या वर्णनाला सुरुवात होते. भक्ती योगाचे वर्णन म्हणजे जप कसा करायचा किंवा कीर्तन कसं करायचं हे वर्णन नाही येणार आहे. तर सिद्धांतानुसार की ईश्वर कोण आहे, ईश्वराच्या शक्ती काय आहेत, जीव कोण आहे आणि भक्ताला भगवंतांचं काय आश्वासन आहे, भक्ताकडून काय अपेक्षा आहेत, भक्तांमध्ये कुठले गुण असले पाहिजे, कुठले गुण भगवंतांना आवडत नाहीत, आणि कुठल्या प्रकारचे लोक भक्तीमध्ये प्रवृत्त होऊ शकतात, कुठल्या प्रकारचे लोक नाही होणार, या सगळ्या गोष्टींचं वर्णन आता आपल्याला या मधल्या 6 अध्यायामध्ये ऐकायला मिळणार आहे. तर या 6 अध्यायामध्ये म्हणजे 7 ते 12 मध्ये त्यातला पहिला म्हणजे 7वा अध्याय आहे ज्ञान विज्ञान योग, किंवा याला इंग्लिशमध्ये नॉलेज ऑफ द ऍब्सोल्यूट असं पण म्हणतात, भगवत ज्ञान. तर या अध्यायामध्ये एकूण 30 श्लोक आहेत. जसं की आपण आधी पण असाच अभ्यास करायचो की अध्यायाचं असं, याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये बर्ड्स आय व्ह्यू, अशा प्रकारच्या अभ्यासाला बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात, किंवा झूम आउट आणि झूम इन असं पण म्हटलं जातं. झूम आउट म्हणजे समजा
तुम्ही एखादा गुगल मॅप बघताय, गुगल मॅप मध्ये तुम्हाला मुंबईचा एखादा रोड बघायचा, तर तुम्ही झूम इन करणार आणि त्या रोडवरती आजूबाजूची दुकानं बघणार. परंतु मला मध्य प्रदेशमधून मुंबई कशी आहे हे बघण्यासाठी झूम आउट करावं लागेल. तेव्हा समजेल की हा मध्य प्रदेश इथे आहे, मुंबई इथे आहे. नाहीतर रस्त्याला जर नकाशात आपण बघू तर पूर्ण पिक्चर आपल्या लक्षात येणार नाही. तर एखाद्या दुकानाला किंवा रस्त्याला बघणं याला आपण झूम इन म्हणू शकतो. आणि ओव्हरऑल मॅप हा नकाशा कसा आहे अंतर वगैरे बघण्यासाठी त्याला आपण झूम आउट म्हणू शकतो. तसं जेव्हा आपण एका श्लोकाचा अभ्यास करतो, श्लोक क्रमांक 1-2, तर याला आपण झूम इन म्हणू की या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत, दोन्ही श्लोकांचं काय कनेक्शन आहे. पण जर फक्त आपण असे श्लोक श्लोक बघत गेलो, श्लोक 2-3-4, तर नेमकं समजणार नाही, 7व्या अध्यायामध्ये नेमकं होतं काय. एक एक कारण सर्व श्लोक तर लक्षात ठेवणं कठीण आहे किंवा राहणारच नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला अध्यायाचा एक ओव्हरऑल सारांश पण माहित असला पाहिजे, की जसे की आता मी तुम्हाला बोललो की पहिल्या अध्यायाचा सारांश काय आहे की अर्जुनाचे प्रश्न, दुसऱ्या अध्यायाचा सारांश काय आहे की आत्मज्ञान, निष्काम कर्म एक करून शुद्ध झाल्यावरती स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा असतो. तिसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाचं वर्णन किंवा सकाम कर्मयोग, भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सकाम कर्मयोग ते पूर्ण झाल्या, परंतु याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे निष्काम कर्मयोग, त्याच्यासाठी उदाहरणं. असा सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की जर तुम्हाला या अध्यायामध्ये ओव्हरऑल काय सांगितलंय हे माहित असेल तर लक्षात राहायला पण सोपं जातं. कारण 700 पैकी प्रत्येक श्लोक एकदम आठवणं आणि त्या श्लोकामध्ये काय सांगितलंय आणि मागच्या आणि पुढच्या श्लोकाचा काय संबंध आहे हे सांगणं म्हणजे खूप प्रखर बुद्धिमत्ता किंवा खूप जास्त अभ्यास केल्यावर कदाचित शक्य होईल. 700 श्लोक पाठ होणंच आधी हेच कठीण आहे. त्याच्यामुळे काय करायचं की अभ्यास करताना दोन्ही पण बघायचं की पूर्ण अध्याय काय सांगतोय आणि अध्यायांचा नेमका विषय काय आहे आणि विषय कसे कसे जातात या अध्यायामध्ये. जसं मी तुम्हाला बोललो ना, आत्मज्ञान, निष्काम कर्मयोग आणि स्थितप्रज्ञ. तसं एक काय म्हणजे ठळक ठळक मुद्दे लक्षात ठेवायचे आणि मग जेव्हा आपण एका एका श्लोकाचा अभ्यास करू तेव्हा एक एक श्लोक समजून घ्यायचे, पण परत बाहेर येऊन बघायचं की या श्लोकांमध्ये या ठळक मुद्द्याशी याचा काय संबंध आहे, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल. आणि अशी अपेक्षा पण करू नका की आम्ही तर एवढी गीता वाचली पण आम्हाला हा श्लोक आठवत नाही की त्यात काय सांगितलं ते आठवत नाही. इतक्या लवकर नाही होणार. कमीत कमी तो श्लोक उघडून वाचल्यावर, तात्पर्य वाचल्यावर समजलं तरी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण आता हे तुम्हाला झूम आउट झूम इन समजलं की जास्त किचकट झालं. माझा आवाज तरी येतोय की नाही? समजलं? तुम्हाला नाही समजलं तर पटकन सांगा जा, नाही तर मी पुढे जाईल. म्हणजे अध्यायामध्ये एक सारांश म्हणून काय सांगितलं हे पण माहित असलं पाहिजे आणि एका एका श्लोकामध्ये काय आहे मग तो आपण अभ्यास करू शकतो. तर तसं झूम आउट किंवा या 7व्या अध्यायामध्ये ठळक मानाने काय सांगितले हे जर बघत असेल तर 7व्या अध्यायात एकूण श्लोक आहेत 30. तर या 30 श्लोकांचं जर आपण आता हे विभाजन करण्याचे प्रकार पण वेगळे आहेत. आपल्या स्वतःच्या सोयीनुसार आपण कमी जास्त विभाग पण करू शकतो. असं नाही की एवढेच असले पाहिजे. पण बऱ्याचदा आचार्यांनी ज्याप्रमाणे विभाग करून दिले आपण जसे तसे घेतो. पण स्वतःही आपल्याला जे सोपं वाटतं त्याप्रमाणे पण विभाग करता येतात. असंच केलं पाहिजे असं काही आवश्यक नाही. तर या 30 श्लोकांचा अभ्यास आपण 6 विभागात करणार आहोत. तर पहिल्या 3 श्लोकात काय बघणार आहे की श्रवणाचं महत्व. त्याच्यामध्ये भगवंत सांगतील की बाबा अर्जुन, तुला मी सांगितलं ना मागच्या अध्यायामध्ये की भक्तियोगी सर्वश्रेष्ठ आहे. तर तो कसा असतो, काय असतो याच्याबद्दल तू ऐक माझ्याकडून. मग त्याच्या संदर्भात हे भक्ती करणारे लोक कसे दुर्मिळ आहेत याच्याबद्दल भगवंत सांगतील. नंतर पुढच्या श्लोक 4 ते 12 मध्ये त्यांच्या विविध शक्तीचं वर्णन करतील. आपण जे म्हणतो ना अंतरंग शक्ती, तटस्थ शक्ती, बहिरंग शक्ती, या शक्तीचे वर्णन करतील. नंतर पुढच्या 2 श्लोकामध्ये की हे जे भौतिक प्रकृतीचे गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, यांचा भगवंतांवरती कसा प्रभाव होत नाही किंवा भगवंत त्यांचे नियंत्रक आहेत याच्याबद्दल कृष्ण 2 श्लोकात सांगतील. आणि श्लोक 15 ते 19 मध्ये 4 प्रकारचे लोक जे की भगवंतांची शरणागती घेतात किंवा भक्तीमध्ये येतात आणि 4 प्रकारचे लोक जे की भक्तीमध्ये येत नाहीत. समाजामध्ये आपण कधी कधी म्हणतो ना की हा व्यक्ती तर एवढा सुशिक्षित आहे मग हा का भक्ती करत नाही. तर असा प्रश्न कधी पडला तर आपण हा विभाग वाचू शकतो की हा व्यक्ती सुशिक्षित आहे
पण हे 4 पैकी कोणत्या प्रकारात येतो? तिथे एका व्यक्तीचं वर्णन येईल की सायंटिस्ट लोक पण काही काही का भक्तीत येत नाहीत. मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या देवतांची उपासना, तर देवतांच्या उपासनेचे फायदे, देवतांची उपासना कोण करतं, देवतांची उपासना करून काय मिळतं, परंतु फळ मर्यादित आहे का अमर्याद आहे, देवता शाश्वत आहेत का त्यांचं आयुष्य पण मर्यादित आहे, आणि त्यांचं जर आयुष्य मर्यादित असेल मग त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला आश्रय दिला, तो आश्रय कसा काय अनंत काळासाठी असेल. समजा जसं की समजा एखाद्या कंपनीने तुम्हाला नोकरी दिली, पण ती कंपनीच बुडाली, तर मग तुम्ही असं म्हणू शकत नाही, "अरे मला तर नोकरी पाहिजे, तुम्ही मला घेतलं होतं." आता ते म्हणणार, "बाबा आमची कंपनीच नाही तर आम्ही तुला कुठून कामावर ठेवणार?" तसं देवतांचं पण जसं आपण आधी पण चर्चा केली आहे, की देवता हे खूप पुण्यवान जीव असतात. म्हणजे आपल्यासारखे जीव आहेत, पण खूप श्रेष्ठ जीव आहेत. आणि त्यांचा कार्यकाळ पण मर्यादित असतो. जर मर्यादित कार्यकाळ असेल आणि त्यांचे ग्रह पण मर्यादित असतील, तर मग त्यांच्याकडून मिळणारा लाभ कसा काय अनंत काळासाठी असेल, हे आपण पुढच्या श्लोकांमध्ये श्लोक नंबर 20 ते 25 मध्ये बघणार आहोत. आणि त्याचेच निराकारवादाचं पण वर्णन येईल. देवतांची उपासना निराकारवाद पण आहे ना. काही लोक म्हणतात की वो तो निराकार है, उसका कोई रूप नहीं है, लेकिन वो रूप लेके आता है. आता हे खरंच असं आहे का, याच्या मागं गीता काय सांगते हे आपण बघणार आहोत. हे निराकार साकारचा पण खूप कन्फ्युजन आहे. आणि शेवटी मग भगवंतांना जाणून लोक कशी मोक्ष प्राप्ती करतात याच्याबद्दल वर्णन शेवटच्या काही श्लोकात येईल. थोडक्यात हे पूर्ण विभाग तुम्हाला नाही, परत तुम्हाला वाचून लक्षात राहतील, पण एवढं लक्षात ठेवा की या अध्यायामध्ये श्रवण, भगवंतांच्या विविध शक्ती, कोण भक्ती करतं कोण भक्ती करत नाही, देवतांची उपासना, साकारवाद निराकारवाद आणि भगवंतांची भक्ती करून मोक्षप्राप्ती, असे 5-6 महत्वाचे मुद्दे आहेत. तर आता आपण पहिला श्लोक बघूया. हा श्लोक आपण मी आधी गाईल, नंतर तुम्ही गा, मग आपण त्याचा अर्थ बघूया. श्री भगवान उवाच मय्यासक्त मनः पार्थ योगं युञ्जन्मदात्मनः संशयं समग्रं माम् यथा ज्ञास्यसि तत् शृणु. तर जिथे विषय सोडला होता ना मागच्या अध्यायात, तिथून विषय पुढे सुरू होता. हे पण आपल्या लक्षात ठेवायचं की 2 अध्यायामध्ये काय कनेक्शन आहे. असं समजा एखादी 2 व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामध्ये समजा एखाद्या बिझनेस बद्दल मीटिंग चालू आहे. तर ते अचानक जेवणाबद्दल बोलतील किंवा अचानक पिक्चर बद्दल बोलतील असं नाही. तर त्यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी कनेक्शन असतं, की बाबा ठीक आहे आम्हाला इथे फॅक्टरी टाकायची आहे. मग पुढचा मुद्दा की त्यासाठी कोणते कोणते परमिशन लागतील, नंतर किती गुंतवणूक करावी लागेल, मनुष्यबळ किती लागेल, असं प्रत्येक मुद्द्यामध्ये काहीतरी संबंध असतो. असं नाही होत की एक मुद्दा जेवणाचा बोलले आणि दुसरा मुद्दा पिक्चरचा बोलले आणि मीटिंग झाली बिझनेसची, असं नाही होणार. तसंच इथे गीतेमध्ये पण असंच आहे. हा 2 व्यक्तीमधला संवाद आहे. हं? अ, आणि कृष्ण आणि अर्जुनामधला संवाद आहे, का अर्जुन प्रश्न विचारतोय, भगवान त्याची उत्तर देत आहेत. तर जेव्हा 2 व्यक्तीचा संवाद असतो, तर त्याला काहीतरी कनेक्शन असतं. अचानक एकदम कुठल्या कुठे नाही बोलणार. तर कनेक्शन काय आहे? मागच्या अध्यायामध्ये भगवंतांनी भक्ती आणि भक्तियोगाचं श्रेष्ठत्व सांगितलं. तर इथे भगवंत काय म्हणतात? मग तुम्हाला असं वाटेल की अरे अर्जुन, भगवंतांनी मागच्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं की भक्ती श्रेष्ठ आहे आणि भक्तियोगी श्रेष्ठ आहे. मग नंतर अर्जुनने ते काही प्रश्न नाही विचारला. 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत बोलले आणि 7व्या अध्यायामध्ये परत भगवंतच बोलतायत. मग अर्जुन असं नाही बोलला की कृष्णा तुम्ही म्हणताय की भक्ती श्रेष्ठ आहे, भक्तियोगी श्रेष्ठ आहे. मला या दोघांबद्दल काही सांगा बरं. असं तर अर्जुन नाही बोलला. मग भगवंत काय सांगतायत? तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर याचं स्पष्टीकरण देतात की भगवंत एवढे उत्सुक होते भक्तीबद्दल बोलण्यासाठी आणि भक्तांबद्दल बोलण्यासाठी की ते अर्जुनाच्या प्रश्नाची वाट बघत नाही. समजा कधी कधी असं होतं ना की कसं तुम्हाला उदाहरण काय देऊ. समजा एखादा विद्यार्थी खूप हुशार असेल आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की या विषयाबद्दल. तर बऱ्याचदा असं होत नाही की आपण वाट बघतो की हा याने जर प्रश्न विचारला तरच मी याला शिकवेल, नाही विचारलं तर नाही शिकवणार, असं नाही करत.
आपल्याला माहिती आहे की हा विद्यार्थी हुशार आहे आणि विषय पण खूप चांगला आहे, तर याला आपण सांगितलं पाहिजे. प्रश्न विचारण्याच्या वाट बघण्याची गरज नाही. तसं भगवंत विषय खूप चांगला आहे भक्तीचा, म्हणून अर्जुनाच्या प्रश्नाची वाट पण बघत नाही. म्हणून तुम्हाला जर कोणी विचारलं की 6व्या अध्यायानंतर भगवान अर्जुनने काही प्रश्न विचारला नाही, पण कृष्ण का बोलले भक्तीबद्दल? कारण कृष्ण उत्सुक होते. या रेकॉर्डिंग. तर कृष्ण उत्सुक होते भक्तीबद्दल बोलण्यासाठी, म्हणून श्री भगवान उवाचे पहिल्यांदा आलं. हे कनेक्शन लक्षात ठेवा. तर इथे आता भगवंत काय सांगतात की अर्जुना तू ऐक, तर शृणू. शृणू म्हणजे शृणूपासूनच मराठीमध्ये आपण श्रवण म्हणतो. संस्कृत आणि मराठीमध्ये बरेच साम्य आहे. शृणू, श्रवण. की अर्जुन तू ऐक. काय ऐक? की जेव्हा तू तुझं मन माझ्यामध्ये आसक्त करशील आणि माझा पूर्णपणे आश्रय घेशील, योगाने. कुठल्या योगाने आता इथं अपेक्षित आहे? माझ्यामध्ये मन आसक्त करशील आणि माझा आश्रय घेशील. कुठल्या योगाने? हा, भक्ती योग. आता हे तुम्हाला पटकन समजायला पाहिजे ना, विषय भक्ती योगाचा आहे तर भक्ती योगच असणार ना. तुम्हाला मी एवढं बोललो की भगवंत उत्सुक आहेत भक्तीबद्दल बोलण्यासाठी. इतर योगांचं तर बोलून झालं. तर अर्जुना, की भक्ती योगाने तू तुझं मन माझ्यावरती आसक्त कर. आणि जेव्हा तू माझा भक्तियोगाने आश्रय घेशील, तेव्हा तुला सर्व काही समजेल. असंशयम समग्रम माम, तुला जाणू शकशील. आणि तू कसं जाणशील, तुला कसं सर्व काही समजेल हे मी तुला आता सांगणार आहे या भक्तीबद्दल, ते तू ऐक. असं मोठी स्पष्टीकरण आहे. पुढे आणखीन श्लोकामध्ये गेल्यावर त्याला आणखीन काही मुद्दे क्लिअर होतील. हे जर आपण बघितलं, पहिल्या 6 अध्यायामध्ये जीव हा चित्कन आहे, हे आपण बघितलं, आणि वेगवेगळे मार्ग आहे ज्याच्याद्वारे तो आत्मसाक्षात्कार करू शकतो. जीव हा चित्कन आहे कुठल्या अध्यायात बघितला? जीवात्मा हा चित्कन आहे, तर कुठल्या अध्यायात बघितलं? हा, दुसरा ना. अरे तुम्ही हरिबोल एवढ्या दिवसानंतर सर्व विसरून गेले वाटते. दुसरे. हा. नंतर 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत बोलतात की भक्ती आणि भक्त आणि भक्तियोग सर्वश्रेष्ठ आहे. त्यात आपण बघितलं की योगी नामापी सर्वेशाम, सर्व योगींमध्ये माझा भक्त श्रेष्ठ आहे. तर इथून आता भगवंत भक्तीचं वर्णन करतील. तर आपण बघितले की मधले 6 अध्याय भक्तीचे आहेत. तर या श्लोकामध्ये जो शेवटचा शब्द आला शृणू म्हणजे श्रवण किंवा ऐकणे, या शब्दाला पकडून प्रभुपाद श्रवणाचं महत्व सांगतील. तुम्ही आता जव्हारमध्ये क्लासेस ऐकत होते ना, कुठल्या भक्तीचे क्लासेस ऐकताय? जव्हारमध्ये कुठल्या विषयात क्लासेस चालू आहेत? नवविधा भक्ती ना. अरे बोल, काय लक्ष देत आहे की नाही क्लासेस, काय माहिती. आणि या नवदा भक्तीमध्ये पहिलं अंग कुठलं आहे? श्रवण. हा. तर तर श्रवण हे पहिलं अंग आहे, आणि श्रवणानेच भक्तीमध्ये सगळ्या इतर गोष्टीमध्ये प्रगती, सुरुवात, यश सर्व काही श्रवणानेच होतं. श्रवण अत्यंत महत्वाचं आहे. तर श्रवण या शब्दाला अनुसरून प्रभुपाद या तात्पर्यामध्ये काही स्पष्टीकरण सांगतील. त्याच्या आधी मी पान नंबर 263 वरून प्रभुपादांचे काही मुद्दे सांगतो. प्रभुपाद म्हणतात की या 7व्या अध्यायामध्ये भगवंतांच्या स्वरूपाचे वर्णन आहे, की भगवंत पूर्ण ऐश्वरीशाली आहेत. ऐश्वरीशाली म्हणजे त्यांच्याकडे सगळ्या शक्ती आहेत. जे काही या जगतामध्ये आहे सर्व काही त्यांची शक्ती आहे. एक तर तटस्थ शक्ती असेल म्हणजे जीव, बहिरंग शक्ती म्हणजे दगड, माती, पंचतत्व म्हणू शकतो आपण, आणि अंतरंग शक्ती सर्व काही त्यांचंच ऐश्वर आहे. मग परत आपण हे दुसऱ्या उतार्यातल्या तर गोष्टी बघितल्या, जीवाचं वर्णन वगैरे. प्रभुपाद काय म्हणतात की कृष्ण भावना म्हणजे भक्ती, ही सर्व प्रकारच्या योगाची पूर्णता आहे. हे 6व्या अध्यायाच्या शेवटी आपल्याला कळालं. तर निर्विशेष ब्रह्मयोगी किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान नाही, कारण ही अनुभूती केवळ आंशिक असते. तर आतापर्यंत केलेल्या चर्चेतून कोण सांगेल की ब्रह्म साक्षात्कार किंवा परमात्मा साक्षात्कार हा सर्वोच्च साक्षात्कार नाही आहे? आतापर्यंत केलेल्या चर्चेवरून कोण सांगेल, किंवा तुमच्या मनात जे काही लॉजिकल आन्सर येईल?
ते प्रभुपाद म्हणतायत, निर्विशेष ब्रह्म किंवा परमात्मा साक्षात्कार हा सर्वश्रेष्ठ नाहीये. बरं, मी तुम्हाला थोडा लॉजिकल प्रश्न विचारला. तू कोण बोलते? कृपा बोलते का? हा, बोल. तुम्हाला हे आन्सर म्हणजे माहिती आहे, पण मला असं मी या दृष्टिकोनातून विचारत होतो. कारण ब्रह्म साक्षात्कार आणि परमात्मा साक्षात्कार हा ज्ञानयोग आणि अष्टांग योगामध्ये होतो ना. आणि ज्ञानयोग आणि अष्टांग योगामध्ये त्यांची सर्वोच्च उपलब्धी आहे ब्रह्मन साक्षात्कार आणि परमात्मा साक्षात्कार. मग हे जर श्रेष्ठ असते, हा साक्षात्कार जर परिपूर्ण असता, तर मग भक्तीला का श्रेष्ठ म्हटले असते? कारण भक्तीमध्ये तर भगवान साक्षात्कार होता ना. मला काय म्हणायचं ते कळलं, की जास्त कन्फ्युजन झालं? हो किंवा नाही? हा, ठीक. तर आपण चर्चा काय केली, की भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञान योगापेक्षा आणि अष्टांग योगापेक्षा पण. तर ज्ञान योग आणि अष्टांग योग करून या व्यक्तींना सर्वोच्च उपलब्धी काय होते? तर ब्रह्मज्योतीचा साक्षात्कार आणि परमात्मा साक्षात्कार. याचा अर्थ, जर भक्ती सर्वश्रेष्ठ असेल, तर भक्तीने जो साक्षात्कार होतो त्या इतर मार्गाच्या साक्षात्कारापेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे ना. आता कळलं? हा, आता सिंपल आहे ना. म्हणून हे आंशिक आहेत, ब्रह्म आणि परमात्मा साक्षात्कार. परंतु भक्तीमध्ये जेव्हा भगवत साक्षात्कार होतो तो परिपूर्ण आहे, असं प्रभुपाद इथे 263 मध्ये शेवटच्या उतार्यात सांगतात. अं, पूर्ण आणि यथारूप ज्ञान म्हणजे श्रीकृष्णांचे ज्ञान होणे होय. याला आपण भक्तीमध्ये भगवान साक्षात्कार म्हणतो. आणि कृष्ण भावनाभीत व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो. सर्व गोष्टी म्हणजे एकदा भगवान समजल्यावर बाकी मग समजण्याचं राहतं काय? कृष्ण भावनेच्या योगाभ्यासाद्वारे मनुष्याला परम सत्य, जीव, भौतिक प्रकृती आणि साधन सामग्री सहित त्यांचे प्राकट्य या सर्व गोष्टींचे पूर्णपणे ज्ञान होते. भक्तीमुळे पण होतं, इतर गोष्टीमध्ये पण जीव, भौतिक प्रकृती वगैरे कळू शकतात, पण भगवंत नाही कळणार इतर मार्गात. अं, तर पान नंबर 264 मध्ये दुसऱ्या उतार्यापासून प्रभुपाद श्रवणाचं महत्व सांगतायत, की की बाबा भक्ती श्रेष्ठ आहे, भक्त योगी सर्वश्रेष्ठ आहे. आणि भगवंतांना जाणणं ही सर्वोच्च उपलब्धी आहे. तर भगवंतांना जाणणं किंवा त्यांच्या ठिकाणी मन एकाग्र करण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गाला म्हणतात नवविधा भक्ती. आणि नवविधा भक्तीमध्ये सर्वात पहिलं अंग आहे श्रवण. प्रभुपाद असे सांगतात. म्हणून यामुळे भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू ऐक, म्हणजे तुझ्या भक्तीची सुरुवात श्रवणाने झाली पाहिजे. मग समोरच्या काही वेळेमध्ये प्रभुपाद कुणाकडून ऐकलं पाहिजे आणि कुणाकडून नाही ऐकलं पाहिजे याच्याबद्दल सांगतात. एकतर भक्तांकडून ऐकावं किंवा डायरेक्ट भगवंतांकडून ऐकावं. आपल्याला डायरेक्ट भगवंतांकडून ऐकण्याची फॅसिलिटी आहे का? नाही आहे ना. आणि भक्तांकडून ऐकण्याची आहे की नाही? आहे. अर्जुनला फॅसिलिटी होती. अर्जुनच्या समोर कृष्णच उभे होते. ते त्यांना बोलू शकत होता. पण आपल्यापैकी काय माहिती तुमच्यापैकी कोणाला असेल साक्षात्कार. पण पुढे प्रभुपाद म्हणतात की जे शैक्षणिक असतात ना लोक, ज्यांनी गीतेवरती वगैरे पीएचडी वगैरे केलेली असते, अशा लोकांकडून गीता जाणून घेऊ नये. का बरं, असं तुम्हाला काय वाटतं? काय प्रॉब्लेम आहे? उलट त्यांना तर एवढी चांगली संस्कृती आहे. का पण का अशा व्यक्तीकडून नाही ऐकायची? नाही, ते परंपरेचा मुद्दा कळला. परंपरेचा मुद्दा कळला. मला हे म्हणायचं की समजा एखाद्या व्यक्तीला गीतेमध्ये भरपूर त्यांनी पीएचडी वगैरे केलेली आहे आणि बरंच त्यांना गीतेचं संस्कृत ज्ञान आहे. मग त्या व्यक्तीकडून का आपण म्हणतो की भक्ताकडून ऐकायला पाहिजे? का त्याच्याकडून ऐकायची? हा, कृपा सांग. हा, कारण ते फक्त शैक्षणिक दृष्टिकोनातून करतायत ना. तुम्हाला मी त्याबद्दल आधी पण बऱ्याच वेळेस बोललो होतो की बरेचसे असे लोक आहेत की ज्यांनी गीतेवरती, भागवतांवरती खूप शिक्षण केलंय. परंतु ते भक्ती करत नाही किंवा त्यांना व्यसनं पण आहेत, स्मोकिंग करतात. जसे की बलराम चित्ते प्रभू सांगत होते की काही काही विदेश म्हणजे विदेशामध्ये
काही काही स्कॉलर भक्तिरसामृत सिंधूवरती पीएचडी करत थिसिस लिहिताना सिगारेट ओढतात. तर याचा अर्थ त्यांना ते फक्त पुस्तकी ज्ञान आहे. पण त्यांच्या त्या ज्ञानामुळे आपल्याला कशी भक्ती मिळणार? म्हणून आपण अशा लोकांकडून ऐकत नाही. म्हणून कधी-कधी कदाचित भक्तांना चांगली संस्कृत पण येणार नाही किंवा खूप नॉलेज पण नसेल, तरी सुद्धा आपण भक्तांकडूनच ऐकलं पाहिजे. कारण हे लोक स्वतःही कन्फ्यूज असतात, आपल्यालाही कन्फ्यूज करतील आणि त्यांना फक्त पुस्तकी माहिती असते. तो भाव नसतो भक्ती वगैरे करण्याचा. येस प्रभूजी. सावंत सर. येस प्रभूजी. हां. हां, हां, हां. प्रभुपाद लीलामृत. हां, बोला. आवाज येतो. हां. हां. हां, असे लोक आता हां, आताही असे लोक आहेत. हां, येतोय आवाज येतोय. बोला, बोला. हं. असेच लोक आता पण गडबडते. शैक्षणिक दृष्टिकोनातून शिकणाऱ्यांची ही समस्या आहे. आता आपण स्वतः आपण बघा ना, आपण इतिहास, भूगोल वगैरे काही शिकलोय, पण तो फक्त पेपर पास करण्यासाठी. त्या विषयात जाऊन खरं त्याच्याबद्दल ज्ञान किंवा रुची असे किती लोक आहेत, खूप दुर्मिळ असतात. त्या विषयाला समजून घेणारे. त्यातल्या त्यात भक्ती तर बुद्धीने कधीच मिळत नाही. कधीच म्हणण्यापेक्षा बुद्धीचा उपयोग आहे भक्तीमध्ये, पण केवळ बुद्धीच्या बळाने खूप पुस्तकं वाचून एखादा व्यक्ती भक्त होईल असं नाही. त्याच्यासाठी वैष्णवांची कृपा किंवा सुकृती लागते. म्हणून अशा लोकांकडून ऐकू नये. तर प्रभुपाद 264 मध्ये हे सांगितल्यावरती पुढे सांगतात, की मग श्रवण केल्यावरती व्यक्तीच्या चारित्र्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये काय काय बदल होतात. हे जे श्लोक आहेत बघा, पानावर श्लोक प्रभुपादांनी दिलेत, ते भागवतांच्या पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायातील श्लोक आहेत. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे श्लोक खूप महत्वाचे आहेत. तर आपण एकदम डिटेलमध्ये तर नाही जाणार. परंतु या श्लोकामध्ये काय सांगितले, की जेव्हा व्यक्ती श्रवणवतां स्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तन भगवंतांच्या लीलांचं किंवा दिव्य कार्यांचं श्रवण करतो. श्रवण केल्यावरती काय होतं, हृदय अंतस्तोय अभद्राणी विधून होती सुरसताम. जे सुहृद किंवा मित्र म्हणून भगवंत आहे, ते अशा व्यक्तीच्या हृदयातले अभद्र नष्ट करतात. म्हणजे सुरुवात झाली श्रवणाने. म्हणजे आधी तो हरिनामाबद्दल ऐकल, भगवंतांच्या लीलांबद्दल ऐकेल, भक्तांबद्दल ऐकेल, तर हे ऐकल्या ऐकल्या त्याच्या हृदयाच्या शुद्धीकरणाला सुरुवात होते. त्याच क्षणी भक्तीमध्ये जेव्हा श्रद्धा येते त्याच क्षणी त्याचं शुद्धीकरण व्हायला सुरुवात होते. कारण भगवंत सुहृद आहे. मग शुद्धीकरण झाल्यावरती पुढची स्टेप काय आहे? अं, एका स्तरावरती येतो, त्या स्तराचं नाव आहे निष्ठा. आता मी त्याच्याकडे जाणार नाही. भक्तीचे पण प्रगतीचे वेगवेगळे स्तर आहेत. श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. अं, आपण कुठल्या स्टेजवर आहे हे पण आपल्याला त्यांचा अभ्यास केल्यावर कळू शकतं. तर जेव्हा श्रवण करून हृदय शुद्ध होताना व्यक्ती या सुरुवातीच्या पायऱ्या पार करत करत म्हणजे जसे की अनर्थ निवृत्ती म्हणजे त्याच्या हृदयामध्ये नको अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात नष्ट करतो. पूर्णपणे नाही म्हणता येईल, पण मोठ्या प्रमाणात समजा जवळपास 90% नष्ट झाले तर ज्या स्तरावर येतो त्याला निष्ठा म्हणतात. निष्ठेमध्ये काय होतं, की इकून तिकून काही ऐकून त्याचं श्रद्धा ढळत नाही. तो फिक्स होऊन जातो भक्तीमध्ये. हे एक आपण लक्षण म्हणू शकतो. मग नंतर असं श्रवण कंटिन्यू केल्यावरती हृदय शुद्ध झालं, निष्ठेवरती आला. मग त्याच्यावर तर रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव संपून जातो. आणि रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव संपला हे कसं समजायचं? आपल्याला तर दिसत नाही ते दोन्ही गुण. तर त्या व्यक्तीचा काम आणि क्रोध नष्ट होतो. जेव्हा आपला काम आणि क्रोध नष्ट झाला, तेव्हा समजायचे की रजोगुण आणि तमोगुण नष्ट झाले. कोण सांगेल बरं, की काम आणि क्रोध नष्ट झाला म्हणजे रजोगुणाचा प्रभाव संपला. असं आहे का आहे? का असं म्हणतायत? आधी आपण याच्यावर खूप चर्चा केली. फक्त लॉजिकल आन्सर आहे. श्लोक वगैरे काही ऐकू नका. आहेच महाराज. घेतो. तर मी बघा तुम्हाला एकदम प्रश्न, काम आणि क्रोध निघून गेला,
म्हणजे त्याच्यावरचा रजोगुणाचा आणि तमोगुणाचा प्रवाह निघून गेला असं का म्हटलं जातं? मी उत्तर सांगितलं तुम्ही म्हणाल की अरे एवढं सिंपल होतं. ठीक आहे, मी सांग बघा. रजोगुण आणि तमोगुण लक्षण आहे काम आणि क्रोध. आता समजा एखाद्या पेशंटचा ताप निघून गेला तर आपण काय म्हणणार की त्याचा मलेरिया गेला, कारण ताप त्याच्या मलेरियाचं लक्षण होतं. समजा डॉक्टरकडे पेशंट आला थंडी ताप म्हणून आणि डॉक्टरने त्याला मलेरियाचं औषध दिलं आणि त्या पेशंटचा ताप वगैरे सगळे लक्षणं निघून गेले. याचा अर्थ डॉक्टर काय म्हणेल? फक्त ताप ठीक झाला का मलेरिया ठीक झाला? मलेरिया ठीक झाला ना. जसं की आपण तिसऱ्या अध्यायामध्ये बघितलं होतं काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. जेव्हा अर्जुन म्हणतो ना की अरे भगवंता इच्छा नसताना पण पाप का घडतं? अनिच्छनपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. त्याचं उत्तर देताना कृष्ण काय सांगतात की अर्जुन याचं एकच कारण आहे काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. रजोगुणातून निर्माण होणारा काम आणि क्रोध हेच जीवाच्या पाप आचरणाचं मुख्य कारण आहे. मग समजा काम आणि क्रोध जर निघून गेला याचा अर्थ त्याच्यावरचा रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव निघून गेला, कारण ते त्याचं लक्षण आहेत ना. मला वाटतं मलेरियाच्या उदाहरण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आता हे कळलं की नाही कळलं? कळलं ना? कारण काम आणि क्रोध ते रजोगुण तमोगुणातून येतात. काम आणि क्रोधच नाही म्हणजे त्या गुणाचा प्रभाव निघून गेला. मग ताप थंडी वगैरे निघून गेली म्हणजे मलेरिया ठीक झाला. तर नंतर इथे प्रभुपाद काय श्लोकामध्ये काय सांगते भागवतम की मग या व्यक्तीचा काम क्रोध नष्ट झाला म्हणजे त्याच्यावरचा रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव निघून गेला आणि तो शुद्ध सत्वामध्ये स्थित होतो. स्थितम सत्वे प्रसिद्धती अशी एक ओळ आहे. मग सत्वामध्ये किंवा शुद्ध सत्वामध्ये किंवा सत्वगुणामध्ये पण म्हणू शकतो. स्थित झाल्यावरती काय होतं मग त्याला एक आनंदाची अनुभूती व्हायला लागते आपोआपच. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगित भगवत तत्व विज्ञान आणि मग त्याला भगवंतांचे जे तत्व आहे किंवा ज्ञान आहे त्याला माहिती व्हायला लागते. बघा पान नंबर 264 ची शेवटची ओळ. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो हे एवं प्रसन्न मनसोचं स्पष्टीकरण आहे आणि भगवत तत्व विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते. आणि मग काय शेवटची स्टेज काय आहे? विद्यते हृदय ग्रंथीस. जी काही शेवटचं थोडंफार लेश राहिला असेल सत्वगुणाचा म्हणा किंवा रजोगुणाचा किंवा थोडेफार काही अनर्थ आसक्ती असेल ते नष्ट होतात आणि मग त्याला दष्ट एवात मनीश्वरी भगवंतांचा साक्षात्कार किंवा भगवंतांची प्राप्ती होते. हे सर्व प्रभुपादांनी का सांगितलं की कारण या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुन तू ऐक की भक्तीमध्ये व्यक्ती कसं माझ्याबद्दल सर्व जाणून घेतो किंवा कशी प्रगती करतो. तर श्रवणाचं महत्व सांगण्यासाठी प्रभुपादांनी श्रवणावरती भागवतामध्ये खूप श्लोक आहेत. तर प्रभुपादांनी पहिल्या स्कंदाच्या दुसऱ्या अध्यायातले हे 5-6 श्लोक घेतले आणि मग श्रवण करत असताना हळूहळू व्यक्तीची प्रगती कशी होते आणि शेवटी त्याला भगवत प्राप्ती कशी होते हे सांगितलं. या सर्वांचं मूळ आहे श्रवण. श्रवणानेच सगळं काही मिळणार आहे. असं नाही की आज आपण सुरुवातीला आहोत म्हणून आपण सत्संगाला गेलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे आणि नंतर आपली 10-15 वर्ष झाले आता आपल्याला ऐकण्याची गरज नाही असं नाही. असं कधीच होणार नाही. भगवंताची प्राप्ती झाली तरी श्रवण आवश्यक आहे. एवढं श्रवणाचं महत्व आहे. तर आणि मनुष्य असंशयम समग्रम बघा प्रभुपादांनी जोडला ना. या श्लोकामध्ये पण शब्द आहे असंशयम समग्रम माम यथा ज्ञासी शृणु की तू मला पूर्णपणे कुठल्याही शंका विरहित जाणून घेशील हे ऐक. तर प्रभुपाद म्हणतात की अशा या पद्धतीतून गेल्यावरती शेवटी संशयरहित भगवंतांची प्राप्ती आणि त्यांचं ज्ञान पूर्णपणे व्यक्तीला मिळेल. म्हणून श्रीकृष्ण त्यांच्या भक्ताकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व जाणू शकतो. हे सर्व प्रभुपादांनी तात्पर्य श्रवणावरतीच दिले. तर इतर आचार्यांनी काही तात्पर्यात मुद्दे सांगितले का आपण बघूया. दुसरे आचार्य म्हणतात की विश्वनाथ ठाकूर म्हणतायत बघा मी 3 आचार्यांच्या टीकेमधून बोलतोय. प्रभुपाद, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि बलदेव विद्याभूषण तिघांच्या तात्पर्यातून आणि काही काही ठिकाणी गुरुजन प्रभूंचं पण असेल. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय सांगतात की श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की अर्जुन अशा पद्धतीने माझ्यावरती आसक्त झाला आणि माझी आश्रय घेतला असेल तुम्हाला पूर्णपणे असंशयम समग्रम. समग्रमचा अर्थ बघा आहे संपूर्णपणे. तुम्ही जर शब्दार्थामध्ये बघाल पान नंबर 263 वरती संपूर्णपणे म्हणतायत. पण भगवंतांना संपूर्णपणे जाणणे शक्य आहे का?
नाही. आपण रुक्मिणी विवाहामध्ये पण बघितलं ना, की भगवंतांचे अनंत गुण आहेत. त्यांना त्यांच्या पूर्ण गुणांची माहिती नाही किंवा अनंत शेष अनंत काळापासून इतक्या मुखातून वर्णन करतात त्यांचं पण गणती होत नाहीये. तर इथे समग्र म्हणजे विष्णू चव्हाणांनी स्पष्टीकरण दिलंय. पूर्णपणे भगवंतांना जाणणे अशक्य आहे. म्हणून इथे भगवंत त्यांच्याबद्दल महत्वाच्या तत्वाचे विवेचन करतील. पूर्णपणे जाणणं कुणाला शक्य नाही. बद्ध जीव असो, मुक्त जीव असो, देवी देवता कोणी असो त्यांना पूर्णपणे भगवंतांबद्दल जाणणं शक्यच नाही. याच्याबद्दल भागवतामध्ये बरेच श्लोक आहेत. पण समग्र म्हणजे जितकं भगवंत त्याला काय म्हणता येईल की ऍक्सेस देतील तेवढं त्या व्यक्तीला समजेल. पण तेवढं पण आपल्यासाठी भरपूर आहे. या अध्यायात भगवंतांचे ऐश्वर वर्णिले आहे आणि हे तर आपण बघितलं की या अध्यायात काय आपण बघणार आहोत. पहिले 6 अध्याय ज्ञान आणि अष्टांग योगद्वारे मोक्ष प्राप्ती हे पण बघितलं. आता हे भक्तीच्या प्रकाराचं वर्णन नको, हे आणखीन कन्फ्युजन होईल. हे विष्णू ठाकूरांचा मुद्दा आहे. नाही लक्षात राहिलं तरी चालेल की बाबा भक्तीचे पण प्रकार आहेत. जसे इतर मार्ग आहेत ना, निष्काम कर्मयोग, ज्ञान योग, अष्टांग योग, भक्ती योग असे 4 आहेत. परंतु भक्तीमध्ये पण शुद्ध भक्ती, मिश्र भक्ती असे भक्तीचे प्रकार आहेत. तर जर मिश्र भक्ती असेल, आता हे फक्त नाही लक्षात राहिलं तरी चालेल, फक्त एवढं लक्षात ठेवा की भक्तीचे पण प्रकार आहेत. तर मिश्र भक्ती करून व्यक्ती मोक्षप्राप्ती करू शकतो आणि त्याच्या सगळ्या भौतिक इच्छा वगैरे पूर्ण होऊ शकतात. परंतु केवळ शुद्ध भक्तीनेच भगवंताबद्दल प्रेम किंवा त्यांचे पार्षदत्व किंवा त्यांचा निकट संघ केवळ शुद्ध भक्तीनेच मिळतो. हा फरक आहे. तरी नंतर समोर गेल्यावर आपल्याला कळेल. शुद्ध भक्ती म्हणजे काय, की ज्या भक्तीमध्ये ज्ञान योग, कर्मयोग यांचा काही दोष नाहीये, त्याला शुद्ध भक्ती म्हणायचं. नाही लक्षात राहिलं तरी चालेल. त्याचे मन माझ्यामध्ये आसक्त आहे, केवळ माझा आश्रय घेतला आहे आणि ज्ञान आणि कर्माचा नाही माझ्याशी संबंध प्राप्त झाला. तर बघा तुम्हाला लक्षात राहिलं तर चालेल, मी एक मुद्दा सांगतो की हा पहिला श्लोक शुद्ध भक्ताचा आहे. का शुद्ध भक्ताचा आहे? कारण की आचार्य सांगतायत की योगम युंजन मदाश्रय, त्याने पूर्णपणे माझा आश्रय घेतलाय. तर पूर्णपणे माझा आश्रय घेणे याचं स्पष्टीकरण असं दिलंय की पूर्णपणे केवळ भक्ती करतो तो. केवळ भक्ती करणे म्हणजे काय, असं नाही की जपा केला आणि वाटलं अरे जपा करून काही होत नाही, चला थोडेसे दान दक्षिणा देऊ. म्हणजे भक्तीचं दान वेगळं आहे, म्हणजे कर्मकांडाच असतं ना. चला नाशिकला जाऊन हा यज्ञ करून येऊ किंवा हा दोषपूर काढून टाकू, म्हणतात ना काल सर्प योग वगैरे, नंतर माझी भक्ती चांगली होईल, असं जर विचारलं तर कदाचित तो कर्मयोगाचा दोष आहे. किंवा ज्ञानयोगाचा दोष म्हणजे काय की अरे एवढी भक्ती केली पण कुणी बघितलं भगवंताचं खरं स्वरूप आहे का, आपण निर्विशेष मोक्षाची प्राप्ती करू, असा जर विचार केला त्याचा अर्थ त्याला दुसऱ्या मार्गाचा दोष झाला. परंतु हा जो व्यक्ती आहे पहिल्या श्लोकामध्ये ज्याचं वर्णन आहे, तो व्यक्ती शुद्ध भक्ती आहे. का शुद्ध भक्त आहे? त्याने पूर्णपणे भगवंतांचा आणि भक्तीचाच आश्रय घेतलाय. इतर गोष्टींचा त्याच्या साधनेमध्ये दोष नाही आहे. आता हा खूप उच्च सिद्धांत आहे. समोरच्या चर्चेमध्ये गोष्टी स्पष्ट होतील. सध्या एवढंच लक्षात ठेवा की भक्तीमध्ये पण शुद्ध आणि मिश्र भक्ती असते. मयासक्त मनापार्थ, या व्यक्तीचं मन पूर्णपणे कृष्णालाच आसक्त आहे आणि कृष्णाचे अंतिम उद्देश आहे त्याने जाणले. असं नाही की एक दिवस परमात्मा साक्षात्कार, एक दिवस निर्विशेष मोक्ष प्राप्ती, एक दिवस स्वर्ग प्राप्ती, एक दिवस काहीतरी संपत्ती पाहिजे, असा तो चेंज करत नाही व्यक्ती, तो शुद्ध भक्त. योगी ज्ञानी यांच्यासाठी कृष्ण हे साधन आहे, हे तुम्हाला जास्त किचकट होईल नको. हा, तर थोडक्यात या श्लोकात काय बघितलं, मागच्या अध्यायाच्या शेवटी शुद्ध भक्त आणि भक्ती सर्वश्रेष्ठ आहे हे सांगितलं. तर मग हा व्यक्ती असा भक्त कसा असतो याचं वर्णन या पहिल्या श्लोकात झालं की तो पूर्णपणे माझा आश्रय घेतो, इतर मार्गाचा दोष नसतो, याचं मन माझ्यावरती आसक्त असतो आणि अशा पद्धतीने भक्ती केल्यावर पूर्णपणे मला कसं जाणता येईल, मिळवता येईल, हे तू माझ्याकडून ऐकून घे, असं भगवंतांनी सांगितलं. आणि प्रभुपादांनी ऐकणे या शब्दाला पकडून श्रवणाचं महत्व विस्तारितपणे त्यांच्या तात्पर्यामध्ये स्पष्ट केलं. हा झाला आपला पहिला श्लोक. इथे कोणाला काही प्रश्न आहे? स्पीड जास्त आहे, कमी आहे, काही समजत नाही किंवा खूपच किचकट शब्द आहेत असं वाटलं तर सांगा, पुढे जाऊन काही उपयोग नाहीये जर तुम्हाला समजलं नाही.
नाही ना, ठीक आहे, आपण पुढे जाऊया. दुसऱ्या श्लोकाचं वाचन करूया. ज्ञानंतेहं विज्ञानम् इदं वक्ष्यामि अशेषतः यज्ञात्वा भूयोऽन्यत् ज्ञातव्यम् अवशिष्यते. आता पहिल्या श्लोक आणि दुसऱ्या श्लोकात काय संबंध आहे? कृष्ण बोलणार आहे, ऐक मी तुला सांगणार आहे अशा व्यक्तीला. मग या श्लोकात कृष्ण काय बोलतात, की काय सांगणार आहे? काय सांगणार आहे त्याच्याबद्दल इथे बोलतायत, की अर्जुन मी तुला दोन गोष्टी सांगणार आहे. एक आहे ज्ञान आणि दुसरं आहे विज्ञान. तर ज्ञान आणि विज्ञान कसं आचार्यांनी स्पष्टीकरण केलं. ज्ञान म्हणजे स्पष्टीकरण असू शकतं, पण इथे अर्थ असा आहे ज्ञानाचा, की भौतिक जगाबद्दल, की पंचमहाभूत, सूक्ष्मेंद्रिय, सूक्ष्मेंद्रिय म्हणण्यापेक्षा सूक्ष्म तत्व, मन, बुद्धी, अहंकार, थोडक्यात भौतिक प्रकृतीबद्दलची जी माहिती आहे ना, त्याला ज्ञान म्हणायचं. आणि विज्ञान म्हणजे भगवंतांच्या दिव्य लीला. दिव्य लीला म्हणजे कोणत्या? बघा, भगवंतांच्या दोन लीला आहेत. एक तर भौतिक जगाशी संबंधित आणि एक त्यांच्या भक्तांशी संबंधित. भौतिक जगाशी संबंधित कोणत्या लीला आहेत, की प्रकृती देवीशी मिळून विश्वाची निर्मिती करणे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन निर्माण करणे, स्थूल तत्वांची निर्मिती करणे, हे भौतिक काय म्हणता येईल, भौतिक प्रकृतीशी निगडीत कार्य आहेत. तर याला ज्ञानामध्ये पकडायचं. ज्ञानाचे बरेच अर्थ आहेत, पण इथे असा अर्थ आहे. आणि विज्ञान म्हणजे काय, की भगवंतांचे आणि भक्तांचे देवाणघेवाण, त्यांच्यामधलं प्रेम किंवा दिव्य धामामधले त्यांचे कार्य. थोडक्यात काय म्हणू आपण, ऑफिस मधलं काम आणि घरचं काम. ऑफिस मधलं काम जे आहे भगवंतांचं, ते ज्ञान किंवा भौतिक प्रकृतीचं. आणि विज्ञान म्हणजे घरचं काम, म्हणजे आपल्या कुटुंबासोबतचं, आपल्या भक्तांसोबतची प्रेममय लीला. तर भगवंत काय म्हणतात, मी तुला काय सांगणार आहे, ज्ञान पण सांगणार आहे आणि विज्ञान पण सांगणार आहे. तर ज्ञान तर आपल्याला समजेल, पुढे काही घटकांचं वर्णन येईल. विज्ञान म्हणजे तर गीतेमध्ये तर कोणती लीला सांगितली का भगवंतांनी गीतेमध्ये? गोवर्धन लीला किंवा कालिया दमन लीला, कुठली लीला सांगितली का गीतेमध्ये? नाही सांगितली. तर इथे अर्थ काय अपेक्षित आहे, लीला म्हणजे काय म्हणता येईल, भगवंत की त्यांचा भाव प्रकट करतात, की बाबा अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, माझा भक्ताने दुराचारी जरी असला तरी तो मला खूप प्रिय आहे. तर हे विज्ञानामध्ये येतं, की भगवंतांचं किती प्रेम आहे भगवंत भक्तांबद्दल. दुराचारी असला तरी त्याला प्रिय म्हणताय. त्याच्यानंतर अं, दुसरं काय आहे, LIC चा तो श्लोक आहे ना, LIC चा श्लोक काय आहे? हा, योगक्षेमं वहाम्यहम, की अशा भक्तांची रक्षा ज्याच्याकडे आहे त्याची मी रक्षा करेल, जे नाही मी त्याला देईल. हा जो भगवंतांचा भाव आहे ना, असे समोर काही श्लोक येतील तेव्हा आपण बघू विज्ञानामध्ये कोणते येतात. बेसिकली विज्ञान म्हणजे त्यांचा भक्तांशी संबंध, त्यांच्याबद्दलचं प्रेम. तर असे काही श्लोक आहेत. म्हणून तुम्ही असा विचार करू नका, रे विज्ञान तर कोणती लीला तर सांगितली नाहीये. तर त्यांचा मनोभाव हे एक लीलासारखेच आहे ना. तर अजून मी तुला ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे. आता ज्ञान आणि विज्ञान तुम्हाला मोठामोठी कळलं असेल. इदम वक्ष्यामी अशेषतः. वक्ष्यामी म्हणजे बोलणे. मी तुला सांगणार आहे. कसं सांगणार आहे? अशेषतः पूर्णपणे तुला सांगणार आहे ज्ञान विज्ञान. आणि ज्ञान आणि विज्ञान, मग अर्जुन म्हणेल बस ज्ञान आणि विज्ञानच, बाकी दुसरं भूगोल इतिहास. तर भगवंत बोलतात, अरे या दोन गोष्टी कळल्यावर दुसरं जाणण्यासारखं काहीच नाहीये. हं? कारण तुम्ही बघा ना, ज्ञान म्हणजे काय, सगळी भौतिक प्रकृती. भौतिक प्रकृती सगळे मूलद्रव्य, घटक, सृजन वगैरे सगळं काही त्याच्यामध्ये आलं. आणि विज्ञान म्हणजे भगवंतांच्या प्रेममयी गोष्टी, लीला, देवाणघेवाण. या दोन गोष्टी समजल्या दुसरं काय जाणण्यासारखं राहिले? सगळं काही याच्यामध्येच आहे ना. आता पुढे आपण जेव्हा भौतिक प्रकृतीबद्दल जेव्हा वाचन करू तेव्हा आपल्याला कळेल, की आपली शास्त्र किती सिंपल करतात गोष्टींना, की असे मोठे मोठे कॉम्प्लेक्स सूत्र वगैरे करण्यासाठी सगळ्या गोष्टींना या 24 तत्वामध्ये सांगून टाकलं, बस याच्या बाहेर तुम्ही काहीच नाही. आईन्स्टाईन असो किंवा डॉक्टर असो किंवा इंजिनियर असो, सगळे याच्यामध्येच असतात. तर असे भगवंत म्हणतात, की मी तुला ज्ञान विज्ञान सांगणार, पूर्णपणे सांगणार. आणि असं नको समजू की हे सांगितल्यावर आणखीन काही बाकी राहणार आहे, की कृष्णाने मला अर्धवट सांगितले की काय. नाही, हे दोन्ही जर तुला कळालं अर्जुन, तर तुला या जगामध्ये आणखी माहिती करून घेण्यासारखं काहीच बाकी राहणार नाही. तर तुम्हाला ज्ञान आणि विज्ञान कळालं.
थोडक्यात. तर आपण आता पुढे जाऊया. तर तात्पर्यामध्ये किंवा याच्यामध्ये काय सांगतायत, तर इथे आज प्रभुपादांनी पण स्पष्टीकरण दिलं की ज्ञान कशाला म्हणायचं. ज्ञान म्हणजे भौतिक जग व भगवंतांच्या शक्तीबद्दलची माहिती आहे. थोडक्यात तुम्ही एक शब्द लक्षात ठेवा, ज्ञान म्हणजे काय लक्षात ठेवायला. MSc, आपल्याकडे लोक BSc MSc करतात ना, MSc लक्षात ठेवा. MSc मध्ये M म्हणजे मॅटर. मॅटर म्हणजे भौतिक जड पदार्थ. हं? हा झाला भौतिक जड पदार्थ. S म्हणजे स्पिरिट म्हणजे आत्मा किंवा चित्तकण. आणि C म्हणजे कंट्रोलर किंवा नियंत्रक. तर भौतिक जड पदार्थ, जीवशक्ती आणि या दोघांचा नियंत्रक याची जी माहिती आहे याला म्हणायचं ज्ञान. आता आणखी पुढे स्पष्ट होतील गोष्टी, पण इथे तुम्हाला काही नाही समजली कधी पण हँड रेस करा. ज्ञान म्हणजे काय, MSc लक्षात ठेवा. तर प्रत्यक्ष ज्ञान, प्राकृत जगताचे ज्ञान. प्राकृत जगताच्या ज्ञानाला ज्ञान म्हणते. थोडक्यात प्राकृत जगताच्या माहितीला इथे ज्ञान असं संबोधले. तो ज्ञानयोग वेगळा आहे हा, त्याला इथे कन्फ्युज करू नका. ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान, त्यामागील आधारभूत चेतन तत्व आणि दोघांच्या उगमाचे ज्ञान यांचा समावेश होतो. पहिल्या ओळीमध्ये ज्ञान कशाला म्हणायचं हे प्रभुपादांनी सांगितलंय. भगवंतांना अर्जुनाला उपयुक्त ज्ञान सांगायचे आहे. मग नंतर प्रभुपाद म्हणतात की का बरं अर्जुनाला सांगतायत, कारण अर्जुन भगवंतांचा भक्त आणि मित्र आहे म्हणून. आधी पण भगवंत 4थ्या अध्यायात बोलले, प्रभुपाद त्याचा संदर्भ देतात की 4थ्या अध्यायामध्ये काय म्हणतात, भक्तोसी मे सखा चेती रहस्यम एतद उत्तमम. तुला का सांगत आहे, कारण तू भक्त आहे आणि माझा मित्र आहे म्हणून. का अर्जुनाला सांगतायत याचं स्पष्टीकरण प्रभुपादांनी दिलं, कारण अर्जुन भक्त आहे आणि सखा आहे. इतरांना सांगून काय फायदा. एकतर त्यांना सांगितलं तर भगवंतांबद्दल ईर्ष्या करतील की या व्यक्तीकडे एवढं ऐश्वर्य आमच्याकडे काहीच नाही, किंवा विश्वासच ठेवणार नाही. अरे असं थोडी होतं, भगवंत एका व्यक्तीतून असं विश्व निर्माण थोडी होतं. म्हणून तशा म्हणजे अभक्तांना सांगून असाही काही फायदा नाही. का त्यांना सांगितलं याचं प्रभुपादांनी स्पष्टीकरण दिलंय. जेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञान होतात आणि काहीच अज्ञेय राहत नाही. एक मुंडक उपनिषदच्या श्लोकाचा संदर्भ दिलाय, कस्मिन भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति. याचा अर्थ असा आहे की सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत या जगामध्ये, त्याच्या मागे जो घडवणारा व्यक्ती आणि त्याचा जो नियंत्रक आहे आणि त्याचं कार्य जर व्यक्तीला कळलं, तर मग आणखीन जाण्यासारखं काय बाकी राहणार आहे. जसं की भगवंत अर्जुनाला बोलले ना, तुला ज्ञान आणि विज्ञान समजलं, इतर समजण्यासारखं काहीच नाही. समजा पुढे वर्णन येईल, पण मी तुम्हाला आधीच सांगतो. समजा ज्ञानामध्ये भगवंतांनी सांगितले बाबा या जगामध्ये 5 तत्व आहेत. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश. काही इंद्रिय आहेत, काही सूक्ष्म तत्व आहेत, आणि मन, बुद्धी, अहंकार आहे, आणि एक जीवतत्व आहे. हे पंचतत्व आणि जीवतत्व मिळून व्यक्ती एक जीवात्म शरीर धारण करतो. मग आता हे समजल्यावरती म्हणजे बाकी समजा जे काही ज्ञान आहे, समजा आता भूगोलाचं ज्ञान आहे, तर भूगोलाचं ज्ञान कोणत्या तत्वामध्ये येईल, पंचमहाभूतामध्ये जर म्हटलं तर. महाभूत म्हणजे आहेत ना, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश. याच्यामध्ये भूगोल कशामध्ये पकडता येईल, कशाच्या ज्ञानामध्ये. पृथ्वी तत्व. भूगोलामध्ये मला खूप जास्त माहिती आहे, ज्वालामुखी माहिती आहे, हिमालय माहिती आहे, पण शेवटी तत्व तर पृथ्वीच तत्व आहे ना. समजा एखादे आता आईन्स्टाईनने शोधून काढलं E=mc². अणुबॉम्ब कसा काम करतो, पण ते कोणत्या तत्वामध्ये आहे, अग्नितत्व आणि पृथ्वी तत्व. बेसिक तर हेच आहे ना. इथे जरी तुम्ही जगामध्ये काही जरी घडवून आणलं, तर त्या गोष्टी घडवण्यासाठी जरी हेच घटक लागणार आहेत. तुम्हाला अग्नी वापरावं लागेल, औषध जरी बनवलं तर अग्नी वापरावं लागेल, किंवा काही पृथ्वीचे घटक वापरावे लागतील, पाणी वापरावे लागेल. तुम्हाला जर बेसिक गोष्टी व्यवस्थित समजल्या, ABCD समजली, तर पुढचे अक्षर कसे बनवेल तर आपोआप समजणार. त्याच्यामुळे हे जर खरंच कळलं, मग असं नाही की आपल्याला हे 5 पंचमहाभूत समजले म्हणून मेडिकलचं सगळं नॉलेज येऊन जाईल, असा त्याचा अर्थ नाहीये. पण याच्या मागची पार्श्वभूमी काय, याचा आधार काय, हे जर कळलं तर आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल, नेमक्या गोष्टी कार्य कसे करतात हे तरी कळेल, असा त्याचा अर्थ आहे ना. तुम्ही असं समजू नका की उद्या इतर गोष्टी जाणून घेण्याची गरजच नाही. इतर काही जाणणे बाकी राहत नाही. भगवंतासोबत आसक्ती मिळवण्याच्या आधी हे ज्ञान
मग कोणी म्हणेल की आम्हाला तर भक्ती करायची, भगवंतांच्या लीला जाणून घ्यायच्या. त्याच्यामध्ये हे सगळं पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, महत्त्व, प्रधान, मन, बुद्धी, अहंकार हे सगळं एवढं काय जाणून घेण्याची गरज आहे? तटस्थ शक्ती, बहिरंग शक्ती आणि कृष्ण आहे, मी आहे, दररोज नैवेद्य दाखवायचं, दररोज जपा करायचा बस. या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची काय गरज आहे? असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर काय सांगाल? या भौतिक ज्ञानाची गरजच काय आहे? की पंचमहाभूत कसे आहेत, मनबुद्धी अहंकार कशी आहे. आता आपल्याला कृष्ण आहे, जपमाळ आहे, दररोज प्रसाद भगवंतांना द्याय म्हणजे भोग अर्पण करायचा बस. हे सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची गरज आहे. कोण सांगेल? ओके. तुमचा आवाज येतोय माझा? मग काय गरज आहे म्हणजे भक्तीच्या दृष्टिकोनातून काय गरज आहे भक्तीसाठी? मी प्रश्न जेव्हा विचारतो ना, खूप सिंपल आहे. हा, परफेक्ट आन्सर दिले तुम्ही. की जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की मी ज्या व्यक्तीची भक्ती करतोय तो व्यक्ती किती महान आहे. हे विश्व त्याच्या विस्तारित अंशाच्या शरीराच्या एका छिद्रातून बाहेर येतात. या सगळ्या सगळ्या तो सर्व काही त्याच्या शरीरामध्ये समाविष्ट होतात. सगळ्या गोष्टी तोच घडवून आणतो. आणि आणि देवी देवता जे नियंत्रण करतात ते पण त्याच्या नियंत्रणाखाली आहे. हे जेव्हा आपल्याला समजेल, तेव्हा आपल्याला भक्तीमध्ये आपली श्रद्धा जास्त गाढ होईल ना. नाहीतर आज वाटलं अरे परत उद्या कोणी येऊन काहीतरी सांगेल, की नाही देव नाहीये. तर मग परत भक्ती सोडून देणार. असं नको व्हायला. म्हणून कृष्ण किती महान आहे हे कळणं पण आवश्यक आहे. कारण कदाचित तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल, की काय या गोष्टींची गरज आहे, पण असं नाही. जसे तुम्ही भक्ती करत जाल ना, जर हे ज्ञान नाही मिळवलं शास्त्राचं, तर हळू श्रद्धावरती परिणाम होऊ शकतो. सगळ्यांच्या मध्ये होईल असं नाही. पण असं अरे तोच जपा आहे, तोच प्रसाद आहे, प्रभूजी क्लासमध्ये तेच सांगणार आहेत. असं जर वाटायला लागलं तर मग कठीण होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर आपण स्वतः आपण चिंतन केलं पाहिजे. अरे बापरे! एक सुनामी आली तर एवढा मोठा प्रॉब्लेम होतो. भगवंत कसे या सगळ्यांना नियंत्रित करत असतील? जेव्हा आपल्याला हे भगवंतांचं ऐश्वर्य, दिव्यत्व समजेल, तेव्हा भक्ती आपण सिरियसली घेऊ. भावनिक भक्ती नसणार आहे. हे त्याच्या मागचं महत्व आहे. समजा एखाद्या व्यक्तीवर आदर कधी निर्माण होतो. समजा रस्त्याने चालणारा व्यक्ती, आता सचिन तेंडुलकर अमेरिकेतून गेला. अमेरिकेत एखाद्या रस्त्यावर चाललाय. तर लोक उभे राहून त्याचे फोटो काढतील का? नाही. कारण अमेरिकेमध्ये त्यांना माहितीच नाही सचिन कोण आहे आणि त्यांना क्रिकेट काय हे पण माहिती नाही. म्हणजे माहिती नाही म्हणण्यापेक्षा क्रिकेटचा काही एवढा प्रचार नाहीये. पण तो सचिन जर समजा आपल्या जवाहरमध्ये आला, तर किती गर्दी होईल? कारण सचिनचं खेळ, त्याचे वेगवेगळे रेकॉर्ड, त्याच्यामुळे आपण काय काय जिंकलो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. म्हणून त्याच्याबद्दल आदर निर्माण. तसंच भगवंताबद्दल त्यांच्या शक्ती, त्यांचं कार्य, त्यांचा स्वभाव हे जर माहीत असेल तर एक आदर किंवा आपुलकी निर्माण होईल. नाहीतर अमेरिकेत तेंडुलकर गेल्यासारखा आपल्याकडे कृष्ण आला असा होईल. सगळे लोक सांगतात म्हणून करायचं नाही. हे उदाहरण समजलं का जास्त किचकट झालं? समजलं ना? तुम्ही लोक आज काही उत्तर देत नाहीत. काय माहिती मला वाटलं तर पहिले श्लोक पटकन संपून पुढे जावं. तुम्ही हे पण सांगत नाही. जास्त किचकट होतंय का? थोड्या मोठ्या आवाजात बोलत जा ना. तर आता आपण श्लोक नंबर 3चं वाचन करूया आणि हा श्लोक बघून थांबूया. श्लोक नंबर 3. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धतामपि सिद्धानां कश्चिन् मां वेति तत्त्वतः. तर मग समजा अर्जुन म्हणेल, की तुम्ही मला हे सगळं सांगताय आणि हे सगळं सांगितल्यावरती आणखीन काही माहीत करून घेण्याचं काही बाकी राहणार नाहीये. तर हे एवढं एवढं दुर्मिळ आहे का?
बरेच लोकांना माहित असेल तुमच्याबद्दल. तर भगवंत म्हणतात, "नाही बाबा, हे खूप दुर्मिळ आहे. अ, सर्वांना माझ्याबद्दल माहिती आहे असं नाहीये." तर भगवंतांबद्दल जाणून घेणं हे खूप दुर्मिळ आहे. रजनी माताजी तुमचा माईक म्यूट कराल का? रजनी कदम माताजी. तर माझ्याबद्दल जाणून घेणं किती दुर्मिळ आहे. म्हणजे असं नका समजू की मला मलाही कृष्ण माहिती आहे, यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे असं नाहीये. खरंच कृष्णाला जाणून घेणं खूप खूप दुर्मिळ आहे. त्याच्याबद्दल भगवंत इथे सांगतात. तर मोठा-मोठी हा श्लोक काय, की मनुष्याणां सहस्रेषु हजारो लाखो पुरुषांमध्ये म्हणण्यापेक्षा मनुष्यांमध्ये कश्चित यतती सिद्ध आहे. कश्चित म्हणजे एखादाच सिद्धीसाठी प्रयत्न करतो. तर ही सिद्धी कुठली असेल कोण सांगेल? हजारो मनुष्यांमध्ये एखादाच व्यक्ती सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. तर कोणती सिद्धी? आणखीन दुसरं कोण सांगेल? कावेरी माताजी तुम्ही सांगा. ठीक आहे. आत्मा आत्मा ओके. हे पण तर म्हणजे सिद्धीचा अर्थ आपण असं घेऊ शकतो की आध्यात्मिक प्रगती करणे. हं. तर तुम्ही बरोबरच उत्तर दिले. हजारो मनुष्यांमध्ये एखादाच प्रयत्न करतो की बाबा मी पण अध्यात्मामध्ये काहीतरी प्रगती केली पाहिजे. बहुतांश लोकांचं आयुष्य तर आहार, निद्रा, भय, मैथून मध्येच आहे. याच्या पलीकडे ते विचारच करत नाहीत. तर अशा असंख्य लोकांतून एखादाच विचार करतो की नाही अध्यात्म पण जाणून घेतलं पाहिजे. मी कोण आहे? ईश्वर कोण आहे? या सृष्टीच्या निर्मितीमागे उद्देश काय आहे? मृत्यूनंतर काय आहे? मी का दुःख मिळवतोय? अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप वेगळेच लोक प्रयत्न करतात. मग तुम्ही बघा ना, एखाद्या शहराची लोकसंख्या 20,000 जरी असली तरी सत्संगाला लोक 100च असतात. कारण खूप दुर्मिळ आहे प्रगती करण्याची इच्छा येणं. मग अशी प्रगती करणारे लोकांमध्ये समजा प्रयत्न जे करतायत, यततामपि सिद्धानां आणि प्रयत्न करून जेव्हा त्यांना सिद्धी मिळते म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो किंवा मोक्षप्राप्ती साठी ते पात्र होतात. अशा सिद्ध लोकांमध्ये पण कश्चिन माम वेत्ती तत्वतः एखादाच कश्चिन म्हणजे एखादाच व्यक्ती मला पूर्णपणे जाणतो. म्हणजे एक तर आध्यात्मिक प्रगती करणारे कमी आहेत. मग पहिली पायरी तर हे आहे की जीव असंख्य आहेत. असंख्य जीवामध्ये मनुष्यांची लोकसंख्या किती आहे? जेवढे मनुष्य पृथ्वीवरती आहेत तेवढे जीवजंतू एका स्क्वेअर फूट मध्ये असतील जर मायक्रोस्कोप खाली बघितलं तर. तर सर्वांच्या तुलनेमध्ये मनुष्यांची संख्या नगण्य आहे. मनुष्यामध्ये आध्यात्मिक प्रगती करण्याची संख्या आणखी नगण्य आहे. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यामध्ये यश मिळवणाऱ्याची संख्या तर आणखीनच कमी आहे. आणि हे यश मिळवून भगवंतांना जाणणारे तर किती कमी आहेत. जवळपास जवळपास म्हणजे काय बोटावर मोजण्यासारखेच आहेत. तर भगवंत हा श्लोक का सांगतात की अर्जुन असं नको समजू की मी तुला हे सांगतो सगळ्याच लोकांना माहिती आणि मला जाणणं एवढं सोपं आहे. एवढं सोपं नाही. खूप विरळ लोक आहेत. एखादा दुसराच आहे की जो मला जाणू शकतो. तर भगवंतांना जाणणं किती दुर्मिळ आहे त्याचं वर्णन या श्लोकात आहे. आणि भगवंतांना पूर्णपणे जाणणं भक्तियोगामध्ये शक्य आहे कारण इतर मार्गामध्ये ब्रह्मन आणि परमात्मा साक्षात्कारापर्यंतच लोक पोहोचतात. म्हणून भगवंतांना जाणणारे आणि भक्तियोग करणारे लोक खूप दुर्मिळ आहेत. मग तुम्हाला वाटलं अरे आपण पण भक्ती करतोय. मग आपण दुर्मिळ लोकांमध्ये आहोत की नाही आहोत? आपण दुर्मिळ लोकांमध्ये आहोत की नाही आहोत? आपण दुर्मिळ लोकांमध्ये आहोत आणि त्याचा दुसरा अर्थ असा पण होतो की इथे भावभक्ती किंवा प्रेमभक्ती असा पण अर्थ घेतला जातो. की भावभक्तीच्या स्तरावर जाणारे आणि प्रेमभक्तीच्या स्तरावर जाणारे खूप खूप खूपच कमी लोक असतात. कारण इतके मनाचे अडथळे, अनर्थ, अपराध, सातत्य नसणं या सगळ्या गोष्टीतून जाऊन एखादाच आहे जो तिथपर्यंत पोहोचतो. म्हणून भक्तियोग करणारे दुर्मिळ आहेत. त्यातल्या त्यात भावभक्ती आणि प्रेमभक्तीपर्यंत पोहोचणारे आणखीनच दुर्मिळ आहेत. म्हणून भगवंत सांगतात की मला जाणणारे आणि भक्ती करणारे लोक दुर्मिळ आहेत. इतर मार्गाने मोक्ष मिळू शकतो पण भगवंतांना केवळ भक्तीने जाणता येतं कारण हे आपण आधी पण बघितलं. आणि या या श्लोकाचा जो भाव आहे तोच भाव या अध्यायामध्ये आणखीन 2 श्लोकामध्ये भगवंत सांगतील. 19 नंबरच्या श्लोकामध्ये पण बहुनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवान माम प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. की मला जाणणारा व्यक्ती खूप खूप खूपच विरळ आहे. अनेक जन्मानंतर तो या स्तरापर्यंत पोहोचतो. आणि 26व्या मध्ये पण तेच आहे. वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि माम तु वेद न कश्चन. मला सगळं काही माहिती आहे. पण मला माहिती करून घेणारे खूप खूप दुर्मिळ आहेत.
मग हे आपण क्रम बघितला की जीव खूप आहेत, मनुष्यांची लोकसंख्या किती आहे त्यांच्या तुलनेत काहीच नाही, आणि मनुष्यांमध्ये आणखीन अध्यात्मामध्ये रुची असणारे खूपच कमी आहेत, आणि अध्यात्मामध्ये रुची करून यश मिळवणारे आणखीन कमी, आणि त्या यश मिळवणाऱ्यांमध्ये भावभक्ती प्रेमभक्तीपर्यंत जाणारे आणि भगवंतांना समजून घेणारे खूप 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 दुर्मिळ आहेत. म्हणून अर्जुन असं नको समजू की मी तुला हे सांगतो हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे तुला स्पेशली मिळतंय. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये एक मुद्दा सांगतात की ब्रह्मसाक्षात्कारापेक्षा भगवान साक्षात्कार आणखीन दुर्मिळ आहे. तर हा पान नंबर 265 तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी इतर मार्गांचं पण सांगितलं. इतर मार्गाने व्यक्ती काय काय जाणून घेतो, आणि पहिल्या 6 अध्यायात काय सांगितलं. बघा पान नंबर 266 मध्ये पहिला उतारा, इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल, कारण ब्रह्मानुभूती आणि श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा ब्रह्मानुभूती ही श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे. तर इतर मार्गांमध्ये त्यांना भगवान साक्षात्कार होईल की नाही होईल, ज्ञानयोगांना आणि अष्टांग योगींना? नाही होणार, हे लक्षात ठेवा. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की निर्विशेष ब्रह्मापर्यंत जाणं सोपं आहे, पण व्यक्तिगत भगवंतांचा साक्षात्कार करणं आणखीन कठीण आहे. प्रभुपाद असं का सांगतात तात्पर्यामध्ये की दुर्मिळता सांगतात इतर मार्गामध्ये आणि भक्तीमध्ये आणि भगवान साक्षात्कारामध्ये. म्हणजे बघा, असंही बघायला गेलं तर ब्रह्मज्योतीपर्यंत जाणारे पण खूपच कमी आहेत, परंतु दोघांमध्ये जर तुलना केली, ब्रह्मज्योतीमध्ये आणि समजा इंजिनिअरिंग मध्ये जाणारे लोक कमी आहेत, परंतु सामान्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि IIT मध्ये जाणारे यांच्यात जर तुलना केली तर IIT जाणारे आणखीन कमी आहेत. तसं ब्रह्मसाक्षात्कार पण काही छोटी गोष्ट नाहीये, पण तरी सुद्धा दोघांमध्ये तुलना केली तर भगवान साक्षात्कार करणारे लोक खूप कमी आहेत. तर या इतर मार्गांची तुलना प्रभुपादांनी पहिल्या उतारात केली आहे. त्याचं उदाहरण देताना शंकराचार्यांचं त्यांनी उदाहरण दिलं की शंकराचार्यांनी निर्विशेषवादाचं तत्वज्ञान दिलं, परंतु त्यांनी त्यांच्या बऱ्याच लिखाणामध्ये साकार रूपाचं वर्णन केले, जसे की परब्रह्मलिंगम, भज पांडुरंगम, भज गोविंदम मूढमते, अशा काही लिखाणामध्ये त्यांनी पण साकार स्वरूपाला श्रेष्ठ सांगितले, परंतु त्यांचे अनुयायी त्याला मानत नाहीत, त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ देतात. तर प्रभुपाद शंकराचार्यांचं उदाहरण का देतात की हे लोक निर्विशेष साक्षात्कारापर्यंत जातील, पण भगवान साक्षात्कारापर्यंत जाणारे लोक खूपच दुर्मिळ आहेत, हे सांगण्यासाठी ते उदाहरण दिले. आणि भगवंतच सर्व कारणांचे कारण, अभक्त मनुष्य भक्ती मार्ग हा मग हेच इतर लोक काय म्हणतात की नाही ही भक्ती सोप्या म्हणजे कमी बुद्धीच्या लोकांसाठी आहे, ज्ञान आणि अष्टांग योग हे खूप किचकट मार्ग आहे, तर तुमच्यासारख्या लोकांना जमणार नाही. मग प्रभुपाद म्हणतात जर भक्ती सोपी आहे तर मग तुम्ही का कठीण मार्गाला जाताय, तुम्ही पण सोप्या मार्गाला यायला पाहिजे ना. तर असं काही म्हणजे तुम्हाला असं वाटेल की प्रभुपाद असं का लिहितायत, तर बाहेरच्या तत्वज्ञानी लोकांच्या सर्कलमध्ये, वर्तुळामध्ये, त्यांच्या चर्चेमध्ये असे प्रश्न उचलले जातात, साकारवाद, निराकारवाद वगैरे, भक्ती श्रेष्ठ नाहीये, ज्ञानयोग श्रेष्ठ असे म्हणणारे काही लोक आहेत. त्या लोकांमध्ये त्यांचा एक वाद असतो की ज्ञान श्रेष्ठ आहे कारण ज्ञान कठीण आहे, आणि भक्ती ही ज्या लोकांना काही जमत नाही त्यांच्यासाठी आहे म्हणून भक्ती सोपी आहे, असा एक ते लोक वाद देतात. तर प्रभुपाद त्यांचाच मुद्दा त्यांच्यावरती उलट करतात की मग जर भक्ती सोपी आहे आणि भक्तीने सर्वोच्च फळ मिळते, मग तुम्ही का कठीण मार्गाला जाताय. हे तर असं झालं की माहिती की हा रस्ता चांगला आहे आणि हा रस्ता खराब आहे, मग तुम्ही जाणून सर्व काही माहिती असून खराब रस्त्याने जाताय. तर हे सांगण्यामागे कारण असं आहे की लोक तत्वज्ञानी सर्कलमध्ये असे मुद्दे उचलतात. मग प्रभुपाद परत एक गोष्ट सांगतात की शास्त्रांवर आधारित श्रद्धा ठेवून भक्ती न करणे म्हणजे मनोवांछित भक्ती करणे, ही कुठेतरी गेले झाडदेव प्रकट झाला, कुठेतरी गेले एखाद्या प्राण्याचीच पूजा केली, आपल्या मनाला वाटलं म्हणून काहीतरी लोकांना नॉनव्हेज खाऊ घातलं आणि हे भक्ती आहे, असे म्हणणारे पण लोक भरपूर आहेत. तुम्हाला माहित असेल समाजामध्ये कशालाही भक्ती म्हणतात, कुणाची पूजा करायची, काही व्हेज नॉनव्हेज काही पण खायला घालायचं आणि हीच भक्ती आहे म्हणतात, तर ही भक्ती नाहीये. तर प्रभुपाद तेच सांगण्यासाठी बघा 266च्या पान नंबर मध्ये दुसऱ्या उतार्यात सांगतात, भक्तीचे ज्ञान नसताना ढोंगी लोकांनी आचरलेली तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल,
परंतु शास्त्रसंमत विधिविधानानुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्वज्ञानी भक्ती मार्गावरून भ्रष्ट होतात. आता तुम्ही आपण इस्कॉनमध्ये येण्याच्या आधी हे 4 नियम, कांदा, लसण, चहा वगैरे किती लोकांना माहिती होतं. तर आपण सगळ्याला भक्तीच म्हणायचो. आमच्याकडे गावामध्ये ते लोक मंदिरामध्ये भजन कीर्तन करतात, तिथेच चहा बनवतात, तिथे सगळे मिळून तंबाखू, तिथे सगळे मिळून बिड्या पण ओढतात. आपल्याला कोणावरती टीका करायची नाहीये, पण शास्त्रानुसार काय नियम आहेत हे जाणून भक्ती करणे आणि केवळ काय म्हणतात स्वतःच्या कल्पनेने करण्याच्यामध्ये फरक आहे. तर मनाला वाटेल तसं काही करून त्याला भक्ती म्हणणं हे सोपं आहे. पण खरी भक्ती काय तुम्हाला हळूहळू जसे अधिकाधिक सत्संग कराल तेव्हा समजेल की भक्ती म्हणतात, पण भक्तीमध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच नियम आहेत. तर त्यासाठी प्रभुपाद एक भक्ती रसामृत सिंधूचा संदर्भ देतात की स्मृती, स्मृती आणि पुराण, पंचरात्र या शास्त्रांचा आधार न घेता जर कोणी भक्ती करत असेल तर ती भक्ती समाजामध्ये केवळ उत्पात निर्माण करते. श्रुती, स्मृती, पुराण आदी पंचरात्री विधिमेना ऐकांते की हरेर भक्ती उत्पात एव कल्पते. जसे की मग असे कोण लोक आहेत भक्ती करणारे, तर असे खूप लोक आहेत. कधी तुम्हाला माहित नसेल, तुम्ही कधी वृंदावनामध्ये गेले तर काही लोक बघायला की साड्या घालून फिरतात पुरुष आणि पायामध्ये घुंगरू घालतात आणि स्वतःला गोपी म्हणतात आणि ते म्हणतात ही आमची भक्ती आहे. पण अशा भक्तीचं वर्णन कुठल्या शास्त्रात केले? कुठेच नाहीये. मग त्यांना जर म्हटलं की बाबा हे कुठे शास्त्रात तर दिलं नाही, श्रुती शास्त्रामध्ये, स्मृती शास्त्रामध्ये, भागवतामध्ये तर नाहीये. जे म्हणतात की आम्हाला शास्त्राची गरज नाही, आमचं स्तर त्याच्या वर आहे, आम्ही सहज स्तरावरती आहोत, मग त्यांना सहजिया असे त्यांच्या संप्रदायाला नाव आहे. तर असे पण लोक आहेत समाजामध्ये. तर हे लोक केवळ उत्पात निर्माण करतात, कारण मग शास्त्र मानत नाहीत, नियमांचं पालन करत नाहीत, नको त्या गोष्टी करतात धामामध्ये राहून, त्याच्यामुळे भक्तीला आणि धामाला पण बदनाम करतात. तर हा येस माताजी, कावेरी माताजी. हा, तर असे म्हणाले ही गडबड आहे. भाव निर्माण होण्यासाठी आधी नियमाचं पालन करावं लागतं, आपोआप भाव निर्माण होत नाही. आणि जर एखाद्या व्यक्तीला खरंच भाव निर्माण झाला ना, त्याचं आपोआपच आचरण एवढं चांगलं असेल की त्याला नियम पालन करणं हे म्हणजे प्रयत्न पण करावा लागणार नाही. की नको त्या गोष्टी खाणे, बघणे हे त्याला घडणारच नाही त्याच्याकडून. पण हे भाव म्हणणारे लोक आणि त्यांचं आचरण कसं हे बघितलं पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला पण भक्तीमध्ये कधी श्रवणाला कमी नाही करायचं आणि नेहमी गोष्टी समजून घ्यायच्या की मी जे करते किंवा करतो ते बरोबर आहे का. म्हणजे बरोबर आहे का म्हणजे की हे पदार्थ खाणं बरोबर आहे का, किंवा ही व्यक्ती अशी सांगते की बाबा तुम्ही असं काही नाही, एखाद्या वेळेस मूवी बघितला तरी चालतो. तर आता हे शास्त्रीय आहे का, त्याला काही आधार आहे का. म्हणजे तुम्हाला मी फक्त उदाहरण दिलं, नाहीतर हे उत्पात होईल समाजामध्ये. वृंदावनाचं हे उदाहरण खरंच उत्पात आहे. हे लोक मग स्त्री पुरुष संबंधामध्ये पण असतात आणि विधवा स्त्रिया आणि असे म्हणजे नको नको त्या गोष्टी घडतात वृंदावनात. याच्यावरती खूप आचार्यांनी टीका केली आहे. भक्तिसिद्धांत ठाकूरांनी तर यांच्या विरुद्ध एवढी मोहीम उचलली होती की त्यांना मारण्यासाठी 1900 किती 30च्या सुमारामध्ये 25,000ची लाच दिली होती का पोलीस ऑफिसरला. विचार करा, 1930ला 25,000 किती मोठी रक्कम आहे. तर हे सगळे लोक म्हणजे हे जातीवादी लोक पण होते त्याच्यामध्ये, जातीवादी ब्राह्मण किंवा हे असे सहजवाले, हे गडबड करणारे. तर भक्तिविनोद ठाकूरांनी असे अपसंप्रदाय 13 सांगितले. काही लोकांचं म्हणणं आहे की गौरांग नागरी, की गौरांग महाप्रभू म्हणजे काय कृष्णाच्या रूपामध्ये आमचा उपभोग घेतात, आम्ही त्यांच्या गोपी आहोत. काही लोकांचं म्हणणं आहे की फक्त डोक्यावरती शिखा ठेवणे हेच अध्यात्म आहे. सखी भेकी, चुडाधारी, सहजिया, गौरांग नागरी असे 13 अपसंप्रदाय आहेत. हे गडबड करणारे लोक. तर हे शास्त्राचा आधार घेत नाही. त्याच्यामुळे भाव महत्वाचा आहे, पण भाव निर्माण होण्यासाठी अंतःकरण शुद्ध पाहिजे. आपण पहिल्या श्लोकामध्ये बघितलं ना, कसा व्यक्ती हळूहळू हळूहळू प्रगती करतो, केव्हा त्याला भाव मिळतो. तर हे महत्वाचं आहे की भक्ती सोपी आहे, पण कोणती भक्ती जी टाइमपास भक्ती आहे, काही पण मनाने करायचं ती सोपी, त्याला तुम्ही समजत असाल की सोपी आहे. पण खरी भक्ती, खरे नियम आचरण, आता तुम्ही विचार करा ना, भक्तीमध्ये किती विचार करावा लागतो. बाबा मी या वैष्णवाचं मन दुखवलं का, मी अपराध केला का,
माझ्या मनामध्ये हा वाईट विचार का आला? मी इतके वर्ष भक्ती करून पण मी अनर्थांशी इतकं झगडत आहे. तर हे सगळे विचार करायला त्रास होतो की नाही? तर तुम्हाला वाटत नाही अपराध काही झाले तर झाले असं वाटतं? अपराध होतील अशी चिंता वाटते की नाही तुम्हाला? अपराध, चुकीचं पाऊल पडेल, नको ती गोष्ट मी बघेल, नको ती गोष्ट मी खाईल, नको ती बोलेल. तर हे सगळ्या नियमांचं पालन करताना त्रास तर होतोच. मनाला तर बिनधास्तपणा पाहिजे. म्हणून ही भक्ती करून दाखवा म्हणावं त्यांना. जे म्हणतात ना भक्ती खूप सोपी आहे. ज्ञानयोगी म्हणायचे म्हणतात आणि एक एक दुसऱ्यांना शिव्या देत बसतात. असे लोक काय भक्ती करणार? ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे. तर ही टाइमपास भक्ती सोपी असेल, पण शास्त्रीय भक्ती करणं एवढं सिंपल नाहीये. म्हणजे सिंपल आहे, पण आपण स्वतः त्याला कॉम्प्लिकेट करून टाकतो. म्हणून भगवंत म्हणतात की मला तत्वता कोणी जाणत नाही, आणि जर कोणी श्रीकृष्णांना जाणत असेल तर स महात्मा जुळला. असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. पण जोपर्यंत मनुष्य भगवत भक्तीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण तत्वता जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्वज्ञानी असो. आणि मग पुढे प्रभुपाद काय सांगतात की मग कसं बरं भगवंताबद्दल जाणता येईल? तर इंद्रियांना भक्तीमध्ये नियोजित करा. फक्त भगवंतांना जाणायचं असं एका ठिकाणी बसून कितीतरी बोलत बसत काहीच होणार नाही. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. जसं की आपण समजा एखादा व्यक्ती नदीच्या किनाऱ्यावरती बसला आणि खूप बोलत बसला, मला नदी पार करायची, मला नदी पार करायची. असा 100 वर्ष जरी बोलला तरी नदी पार नाही होणार. त्याला नदीमध्ये जावं लागेल, पोहावं लागेल, कष्ट करावे लागतील, तेव्हा पलीकडे जाईल, पार करेल. तसंच भगवंत त्यांच्याबद्दल माहिती, त्यांचं ज्ञान, त्यांचा साक्षात्कार, तो भाव देतील. त्यासाठी आधी काय करावं लागेल? अतः श्रीकृष्ण नामादी न भवेद ग्राह्यम इंद्रिये सेवन मुखे जीवादो स्वयमेव स्फुरती अधा. जिव्हा आणि आदो म्हणजे जिव्हा आणि इतर इंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळा, हात जे काही आहेत त्यांना सेवन मुखे भगवंतांच्या सेवेमध्ये म्हणजे भक्तीमध्ये नियोजित करावं लागेल. कानांनी श्रवण करणे, डोळ्यांनी दर्शन घेणे, हाताने सेवा करणे, ह्या गोष्टी कराव्या लागतील. तेव्हा हळूहळू अनुभूती व्हायला लागेल. आपोआप नुसतं बोलून काही नाही होणार. तर होते, प्रगती होते भक्तीमध्ये, होत नाही असं नाही, पण मेहनत घ्यावी लागेल. तर या श्लोकामध्ये काय सांगितले? पहिल्या श्लोकापासून तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगतो. 6व्या अध्यायाच्या शेवटी भक्ती सर्वश्रेष्ठ आणि भक्तियोगी सर्वश्रेष्ठ आहे हे सांगितलं. मग असा योगी काय करतो त्याचं वर्णन पहिल्या श्लोकात सांगितलं की त्याचं मन माझ्यावरती आश्रित असतं, म्हणजे पूर्णपणे केवळ भक्ती करतो, ज्ञान आणि अष्टांगचा दोष नसतो, मला आसक्त असतो आणि असा व्यक्ती मला जाणून घेतो. आणि ही सर्व जी पद्धत आहे हे तू माझ्याकडून ऐकून घे. तर मग हे ऐकून घे या शब्दाला अनुसरून प्रभुपाद श्रवणचं महत्व पहिल्या श्लोकात सांगतात. त्यासाठी भागवतांचा संदर्भ दिलाय. दुसऱ्या श्लोकात भगवंत म्हणतात की बघ, मी तुला ज्ञान काय सांगणार आहे, तुला तुला मी ज्ञान आणि विज्ञान सांगणार आहे. आणि असं नको समजू की ऐकलं आणखीन काहीतरी बाकी राहिलंय, मला दुसरे काही पुस्तकं वाचावं लागतील. नाही, एवढं तुला समजलं की सर्व काही समजून जाईल. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे भौतिक जगत की जड पदार्थ, जीवतत्व आणि या दोघांचा नियंत्रण यांच्या घडामोडी ज्या आहेत ते म्हणजे ज्ञान. विज्ञान म्हणजे भगवंतांच्या दिव्य लीला, भक्तांशी संबंध, त्यांच्याशी प्रेम, देवाणघेवाण. थोडक्यात भगवंत घरी आणि भगवंत ऑफिसमध्ये, हे ज्ञान आणि विज्ञानमध्ये फरक. तर आणि त्याच्यामध्ये उपनिषदाचा संदर्भ दिला. तात्पर्यामध्ये काही काही ठिकाणी भगवंत नाही, प्रभुपाद मुंडक उपनिषद, श्वेताश्वेतर उपनिषद असे उपनिषदांचा संदर्भ देतात बघा, हे तुम्ही नोट करा. तर उपनिषदचा का संदर्भ देतात? कारण हे जे मायावादी निरीश्वरवादी लोक आहेत ना, ते भागवतम वगैरे इतर गोष्टींना मानत नाहीत. पुराण हे असेच आहेत म्हणतात, महाभारत, रामायण, पुराण यांना ते प्रस्थानत्रय मानतात. प्रस्थानत्रय म्हणजे 3 पुस्तकं, उपनिषद, वेदांत सूत्र आणि भगवद्गीता, 3च मानतात. म्हणून त्यांना पण स्पष्ट करण्यासाठी ते ज्या ग्रंथांना मानतात त्यातले पण संदर्भ प्रभुपाद देतात की बघा, उपनिषद मध्ये सांगितलंय कस्मिन भगवो विज्ञाती सर्वमिदं विज्ञातम भवती, त्याला जाणलं तर सगळं काही जाणणार, हे स्पष्ट आहे. आणि मग तिसऱ्या श्लोकामध्ये किती दुर्मिळ आहे प्रयत्न करणे आणि प्रयत्न करून मला जाणणं, हे प्रभुपाद सांगतात. त्या तात्पर्यामध्ये सांगताना की जरी हे लोक म्हणतात ही भक्ती सोपी आहे, सोपी ही जी अशास्त्रीय भक्ती आहे, मनोवांछित स्वैराचारी, ती भक्ती कदाचित साधी वाटत असेल, पण शास्त्रीय भक्तीला खरंच खूप कस लागतो. आणि मग
भगवंतांना जाणायचं कसं? तर आधी इंद्रियांना भक्तीमध्ये नियोजित करा आणि मग हळूहळू भगवंत त्या व्यक्तीला प्रकट करतील स्वतःला. असे आपण 3 श्लोक बघितले. मला जर बरंच काही बघायचं होतं 3च झाले. ठीक आहे, इथे आपण थांबूया. कोणाचा काही प्रश्न आहे?